नाही मॅम. हा, आता आलं. येस, स्टार्टेड. ओके. सो खरंच तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं, मनापासून मिस केलं. आणि जसं मी नेहमीच म्हणते की आपली जी दुपारची मीटिंग आहे ही मला ऑक्सिजन सारखं काम करते आणि तुम्हा सगळ्यांना मी खूप मिस केलं आणि मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी सुद्धा मला खूप मिस केलंच असेल. सो आज फक्त एक ट्रिप तुम्हाला मी दाखवणार नाहीये, तर एक अशी जर्नी सांगणार आहे जी एका छोट्या सामान्य स्वप्नापासून सुरू झालेलं. जसं मला असं वाटतं की प्रत्येक प्रत्येक व्यक्तीचं हे स्वप्नच असतं की आपलं एक सुंदर घर असावं, आपल्या घरासमोर एक गाडी असावी आणि डोमेस्टिक टूर तर आपण करावीच, पण आपण इंटरनॅशनल टूर सुद्धा करावी. एक ड्रीम असतं, पण ते फक्त ड्रीम म्हणूनच आपण बघत राहतो. ते सत्यात कधी येऊ शकेल असं बऱ्यापैकी लोकांना वाटत नाही. आणि त्यातलीच तुमच्यासारखीच एक मी होते की स्वप्न तर खूप होती, पण ती पूर्ण होईल नाही होईल माहित नव्हतं. सोशल मीडियावरती इंटरनॅशनल कपल टूरचे फोटो पाहायची, मनात वाटायचं आपल्याला सुद्धा कधी इथे जाता येईल का, असं लाईफ जगता येईल का. पण नोकरी करून इंटरनॅशनल टूर करू शकणं किंवा जाणं हे तितकंसं लोकांना पॉसिबल होत नाही. त्याच्यासाठी कसं बॅकिंग लागतं, कसं आपण फायनान्शियली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, ते तुम्हाला आजच्या मीटिंग मधून कळेल. नेहमी असं वाटायचं की आपण गेलं पाहिजे, पण तुम्हाला बऱ्यापैकी ऐकून शॉक बसेल की मी स्वतः अजून इंडियामध्ये सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी फिरलेली नाहीये. आणि जी टूर केली पहिलीच ती डायरेक्टच मी इंटरनॅशनल टूर केलेली आहे आणि ती बाली इंडोनेशिया इथे. म्हणजे अजून माझं इंडियामधले बरेचसे लोकेशन फिरायचे बाकी आहेत. ऑफकोर्स ते पण मी फिरणारच आहे. पण एक व्हिजन बोर्ड आहे जे मी तुम्हाला दाखवेन. जसं मी तुम्हाला माझं मंथली 5 lakhs दाखवलं होतं, तसं तुम्हाला इथे दिसतंय का माझ्या व्हिजन बोर्ड मधलं माय फॉरेन टूर. माझ्या नवऱ्याबरोबर माझी एक फॉरेन टूर असेल हे ड्रीम मी 3 वर्षापूर्वी जेव्हा मला व्हिजन बोर्ड बनवायला सांगितलं तेव्हा बनवलं होतं. आणि माझ्या व्हिजन बोर्ड मधलं 4थं ड्रीम माझं कम्प्लीट झालेलं आहे 3 वर्षामध्ये. आणि त्यासाठी मी मनापासून थँक्यू म्हणते वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आणि माझ्या कंपनीचे सीएमडी माननीय विकास गोपाळ सर, माननीय प्रिया कड मॅम, शिंदे सर आणि सर्वात मोठा थँक्यू माझ्या फॅमिलीला. कारण या स्टेज पर्यंत येण्यासाठी ऑफकोर्स तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट खूप मोठा लागतो आणि तो सपोर्ट मिळाल्यामुळेच मी आज इथपर्यंत येऊ शकले. आणि त्यासोबत माझे डॅशिंग लीडर्स, माझे सगळे प्लॅटिनम, एमरल्ड, रुबी हे सगळे आहेतच. त्यासोबत ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड, एक्झिक्युटिव्ह, एमरल्ड या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे. आणि तुमच्यासारखे प्रत्येक नव्याने आलेले आणि भरभरून प्रेम करणाऱ्या सगळ्या बिझनेस पार्टनरमुळे आज मी हे यश मिळवू शकले. सो मनापासून तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू. काही लोक या मीटिंग मध्ये नवीन असतील, काही लोकांना कदाचित स्टेटस माझे दिसत नसतील किंवा काही गोष्टी दिसत नसतील. सो थोडस मी एक व्हिडिओ शेअर करते जेणेकरून तुम्हाला थोडीशी कोणी म्हणजे किती जणांना मी बाली ट्रिपला गेले होते माहित नव्हतं किंवा आताच या मीटिंग मध्ये कळतंय. मेसेज तुम्ही टाकू शकता की आम्हाला माहित नव्हतं, किंवा काही लोकांना माझे स्टेटस दिसत नाहीये. आणि बऱ्यापैकी मी ग्रुपमध्ये काही शेअर केलेलं नव्हतं, पण जे इन्स्टावर आहेत ओके. तो काही लोकांसाठी मी 1-2 स्क्रीन शेअर करते. फक्त माझी स्क्रीन दिसते की नाही सांगा. दिसतेय का? येस, येस दिसते. मॅम. येस मॅम. प्रत्येक स्त्रीचं हे स्वप्न असतं की लग्न झाल्यानंतर आपण कुठेतरी छान फिरायला जावं, एक छान असं आपली लाईफस्टाईल असावी. पण आपण ही स्वप्नातच जगत असतो आणि फक्त मूवीज मध्ये बघत असतो. पण आज बालीला गेल्यानंतर खरंच मला स्वतःला ही लाईफस्टाईल जगायला मिळाली. मी तुम्हाला एक 3-4 व्हिडिओज आहेत जे प्ले करून दाखवते. आवाज येतोय की नाही सांगा. आवाज येतोय?
येस आवाज मॅम. येतोय? Okay. येस येस. आणि हा माझ्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ आहे. इंटरनॅशनल बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. तुम्हारे संग आवारगी आवारगी कितनी है जैसे सुकून तुम्हारे संग हर एक लम्हा यादें नहीं मैं भूलूं हो तो सुबह नहीं है तुम हो तो शाम हंसी है एक दुनिया सपनों की है तुम हो तो इस पे यकीन है तुम हो तो सब अच्छा है हो तो आणि सेम 4th मे ला माझा बर्थडे होता आणि 6th मे ला माझी 25th अॅनिव्हर्सरी. सो अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. सारी राहें तेरी तो अगर मेरी मैं हूँ तेरा मेरी उजाले तेरे तो अगर मेरी दिल हाले तेरे तो अगर मेरी मैं हूँ तेरा बेताब सा आणि इन्स्टावरती फक्त फ्लोटिंग ब्रेकफास्ट असा आपण व्हिडिओ बघतो आणि रिअल मध्ये कसा असतो आम्ही त्याचे अनुभवला. आणि हा व्हिडिओ जो प्रत्येकाने बघितला, खूप लाईक्स कमेंट आले. प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की आपल्याला असं छान सुंदर असा मोठा गाऊन घालायचा आणि खूप जणांना ती गोष्ट आवडते, स्पेशली महिलांना. पण आपण फक्त मनामध्ये ह्या गोष्टी ठेवतो, पण रियालिटीमध्ये आपण या गोष्टी कधीच अनुभवायचा प्रयत्न करत नाही. पण आज ते सुद्धा मला अनुभवायला मिळालं. नहीं है कहीं तारीफ ये भी तो सच कुछ भी आणि येस, मला असं वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकीला हा झोका घ्यायला आवडेल आणि हा झोका तुम्ही VR मोड मधून नक्की घेऊ शकता.
इतकं उंच उडायला आपल्याला VR मोड देतं. येस. आपण जेव्हा मुंबईतल्या धबधब्यावर जातो आणि आपण इंटरनॅशनल धबधब्यावर जातो, त्याचा फरक तुम्ही बघू शकता की आजूबाजूला कोणी नाहीये. इतका मोठा धबधबा जवळून अनुभवायला मिळालाय. नीट, क्लीन आणि खूप सुंदर असं डेस्टिनेशन आहे बाली. 0% नेटवर्क अँड 100% पीस. अँड येस, फायनल माझ्या 25th अॅनिव्हर्सरीचा हा व्हिडिओ. तुम हो तो छाओ है हरदम है मेरे आंखें जाके बसूं हो सब ऐसा स्टॉप करते. येस. सो मला असं वाटतं सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा आणि हे व्हिडिओज जे जे माझं स्टेटस बघू शकतात त्या सगळ्यांनी पाहिलेले आहेत. पण जे नवीन लोक आहेत ज्यांना स्टेटस दिसत नाही त्यांच्यासाठी हे व्हिडिओ मी प्ले केलेत. हे दाखवण्यामागचं कारण म्हणजे हे माझे पर्सनल व्हिडिओ आहेत, पण ही लाईफस्टाईल आणि हा आनंद किंवा हा अनुभव मी स्वतः घेतला. पण मला असं वाटतं माझ्या टीम मधल्या जेवढ्या माझ्या रणरागिणी आहेत, मला असं वाटतं प्रत्येकाला हा अनुभव आयुष्यामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्ही तो घेऊ शकता फक्त आणि फक्त VR मोड मध्ये. कसं घेऊ शकता तर बघा, आपण फक्त विचार करतो, पण त्या दिशेने आपण आता ज्या पद्धतीने आपण काम करतो किंवा ज्या पद्धतीने आपण VR मोड कडे बघतोय, जर तुम्ही त्याच्याकडे सिरियसली बघितलात, आपली ड्रीम्स कंप्लीट करण्याच्या हिशोबाने बघितलात, तर नक्कीच मला 3 वर्ष लागली, पण तुम्ही येत्या 1 ते 1.5 वर्षामध्येच हे ड्रीम पूर्ण करू शकता. कारण काही गोष्टी, काही चेंजेस सुद्धा येणार आहेत ज्याच्यामुळे VR मोड मध्ये तुमचं इन्कम जबरदस्त वाढणार आहे. पण ते कोणाचं वाढेल? जो खरोखर मार्केटमध्ये आहे, जो खरोखर छान काम करतोय आणि जे लीडर्स खूप छान पद्धतीने स्वतःचं डेडिकेशन देत आहेत, कम्फर्ट झोन सोडतायत, अशा लोकांना या गोष्टी मिळणार आहे. आता माझं पूर्वीचं आयुष्य जे होतं किंवा तुम्ही सगळ्यांचंच मला वाटतं बऱ्यापैकी इथे किती जणांनी इंटरनॅशनल ट्रिप केलेल्या आहेत, तुम्ही मेसेज मध्ये टाकू शकता. निशा मॅडम उलटा हात करतायत असा. ओके, नो वन, एकही जण नाही. हर्षा मॅडम, हर्षा पटेल मॅडम, शी इज इंडिपेंडंट वुमन. येस, गुड. मध्येच नो पण टाकतायत त्यात भाग्यश्री तांबोरे मॅमने. पण ही जे इंटरनॅशनल, निशा मॅडमनी मला काल एक कमेंट दिला, मी त्यांना म्हटलेलं मी सगळ्यांना उद्या बोलायला देणार आहे. सो मला असं वाटतं पहिलं ना, काही लोकांनी तुम्हाला ज्यांना ज्यांना ह्या ट्रिप बद्दल बोलायचंय, तुमच्या काय फिलिंग आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही आता काय ठरवलंय, हे जर तुम्ही सगळेजण बोललात तर नंतर मी शेवटी थोडंसं बोलेन. सो निशा मॅडमनी काल मला एक कमेंट दिला होता की आपण इंटरनॅशनल ट्रिपला जातो. जसं मी खरंच मी आता काही गोष्टी इथे सांगणं गरजेचं आहे आणि बऱ्यापैकी आपण महिला आहोत. मला वाटतं 90% महिला या मीटिंगला जॉईन आहेत. जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा माझं लव्ह मॅरेज होतं आणि त्याच्यामुळे खूप ऍडजस्टमेंट करून आम्ही हा फ्लॅट घेतला होता जिथे मी आता विरारला राहते. आणि त्या फ्लॅटमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट झालेली आणि तेव्हा आपली मिडल क्लास फॅमिली, मी 1.5 लाखाचं लोन तेव्हा घेतलं होतं माझं घर घेण्यासाठी. तर ते 1.5 लाखाचं लोन
25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या आईला असं वाटत होतं माझ्या मुलीच्या डोक्यावर 1.5 लाखाच्या कर्जाचा डोंगर आहे. आणि ती मला बापरे तू हे कर्ज कधी फेडणार, म्हणजे आज मी जेव्हा माझं पे आउट येतं तेव्हा विचार करते, तेव्हा ते 1.5 लाख आमच्यासाठी 1.5 करोड सारखे होते. आणि नव्हते फिरायला जायला पैसे किंवा काय. आणि आपल्याकडे नॉर्मली महाराष्ट्रीयन फॅमिली किंवा याच्यामध्ये जाऊन जाऊन गावी जातो लग्न झाल्यावर. आणि अगदीच अगदीच मजल मारली तर आपण जातो माथेरान, त्यावरची मजल मारली तर महाबळेश्वर, त्याच्यावर मजल मारली तर गोवा. ह्याच्या पुढे मोस्टली कोणी जायचा प्रयत्न करत नाही. आणि आता लोक जम्मू काश्मीर किंवा बऱ्या कुल्लू मनाली किंवा इंटरनॅशनल ट्रिप पण करतात. पण तेव्हा 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, गोव्याला जायचं होतं. थोडेसे पैसे साठवले होते की आपण ऍटलिस्ट दोघांनी गोव्याला तरी जाऊ. पण घरामध्ये एक डेथ झाल्यामुळे गोवाला जाता आलं नाही आम्हाला, लग्न झाल्या फिरायला. त्यानंतर 1 वर्षाने आम्ही महाबळेश्वरला गेलो. पण अगेन फॅमिली सोबत गेलो, ग्रुपमधून गेलो. का तर आपलं बजेट नाही, कमी खर्चात सगळ्यांबरोबर गेलं की काय होणार आहे, ऍडजस्टमेंट मध्ये जाऊन येऊ. आणि त्यानंतर खरंच कुठे जाता आलं नाही, जबाबदाऱ्यांमुळे अडकून राहिलो. पण आज 25 वर्षानंतर खरंच बालीला गेले. आणि निशा मॅडमने जे काल सांगितलं की मानसी मॅडमच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान किंवा आनंद दिसत होता. तर तो आनंद याचा होता की जेव्हा आपण अशा ट्रिप्सला ऍडजस्टमेंट करून जातो किंवा जॉब मधून पैसे जमा करून जातो, तेव्हा आपण ती मजा, तो आनंद घेऊ शकत नाही, कारण आपल्याला समोर खर्च दिसत असतो. पण जेव्हा तुम्ही फायनान्शियली फ्री असता, तुम्हाला माहित असतं की तुम्ही जेवढे पैसे खर्च केले ते येत्या पुढच्या महिन्यात तुम्ही सहज कमवणार आहात, तेव्हा तो जो आनंद चेहऱ्यावर झळकतो तो वेगळाच असतो. सो मला असं वाटतं इथे प्रत्येकाने फायनान्शियली फ्री होणं खूप गरजेचं आहे. आणि जे जे तुम्हाला इथून मिळू शकतं. सो ज्यांना ज्यांना या ट्रिप बद्दल किंवा अजून काही बोलायचंय तर हँड रेज करा. तुम्ही बोलल्यानंतर पुन्हा मला थोडंसं बोलायला आवडेल. प्लीज निशा मॅम, मी तुम्हाला को होस्ट करते. एक मिनिट, कुठे गेल्या निशा मॅम? हँड रेज करा जरा, ज्यांना ज्यांना बोलायचं हँड रेज करा तर मला दिसेल. कुठे गेला निशा मॅडम? ओके, या फोनवरून करावं लागेल. मॅम ते डिरेक्टली बोलू शकतात, अनम्यूट होत आहे. नाही नाही नाही, मी तुम्हाला होस्ट करून ठेवलंय म्हणून. बोला निशा मॅम. मी सगळ्यांना अनम्यूटच करून ठेवते, पण फक्त सगळ्यांनी हे करू नका. येस, बोला निशा मॅम. थँक्यू सो मच मॅम, बोलण्याची संधी दिली. आणि आता सध्याच्या आपली जी ही मीटिंग चालू आहे, ह्या मीटिंगमध्ये सुद्धा तुम्ही खूप छान दिसत आहात. म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं लुक आहे आजही तुमचं. आणि जसं की मी तुमचं स्टेटस बघत होती किंवा मी इतर लीडर्सच्या याच्यावर पण मी स्टेटस बघितलं, ज्यावेळेस मी तुमचं बघितलं नाही त्यावेळेस त्यांचे बघितले. आणि खूप सुंदर असं जे तुमचं बघत होते तर ते मी स्वतः अनुभवत होती की माझी ज्यावेळेस 25वी अॅनिव्हर्सरी येणार तर नक्कीच मी या पद्धतीने मी स्वतः सगळा खर्च पेलवणार. आणि ही अॅनिव्हर्सरी जशी तुम्ही आज केलेली आहे त्या पद्धतीने मी तसं प्रयत्न तर 101% चालूच आहे आणि करणार. आणि जे तुमचे मी फोटो बघत होते त्याच्यामध्ये म्हणजे मला ते स्वतःला पर्सनली खूप जाणवलं की आपण खूप आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करतो, परंतु जे समाधान असतं ना ते तुमच्या चेहऱ्यावर दिसत होतं की आणि तुम्ही जे आता बोलले की जे आपण करतो, समजा इतर ठिकाणी फिरायला जातो तिथे आपला जो खर्च असतो तो एक मनामध्ये धास्ती असते की बाबा एवढा खर्च होतोय एवढा खर्च होतोय, पण तो खर्चाचं टेन्शन जे म्हणजे टेन्शन असं नव्हतंच की काही म्हणजे जे एक ते खूप समाधान असतं की आपण कितीही पैसे दिले किंवा काहीही केलं तरी ते आपल्याला मिळत नाही. आणि खूप छान वाटलं वी आर मोर जे आपल्याला सर्वांना खूप काही देत आहे. इथे ज्या महिला थांबलेल्या असतील, काम करत नसतील, तर वी आर मोर मध्ये जी पण व्यक्ती काम करणार आहे तिला फुल नाही तर फुलाची पाकळी तिच्या कामाच्या स्वरूपात मिळणार आहे. आणि प्रत्येकाने खरंच काम करा. ही स्वप्न जी आहे, जी एक सर्वसामान्य जी लेडीज आपल्या समोर आज एवढं इंटरनॅशनल टूर स्वबळावर प्लस घर प्लस गाडी जर एक सर्वसामान्य गृहिणी करू शकत आहे तर आपण पण तशाच आहोत, आपणही करणार. आणि आपणही मानसी मॅडम सारखं सगळ्या गोष्टी म्हणजे आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि वी आर मोर आपल्याला द्यायला बसले, फक्त आपण घ्यायचं आहे. सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही बोलण्याची संधी दिली.
आणि खूप छान वाटलं तुमची जर्नी बघून. असंच आम्ही पण काम करू. आणि खरंच आणि एक लेवल अशी येते ना, ज्या वेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी मिळवतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आज माझं समजा वॉशिंग मशीनचं स्वप्न कंप्लीट झालं, म्हणजे मला ते मिळालंय. तर मला आज असं वाटतं की माझ्या टीम मधून पण ज्या महिला खरंच काम करतायत, खरंच मेहनत घेत आहेत, तर त्यांच्यासाठी एक मनातून भावना येते की नाही, माझ्या टीम मध्ये सुद्धा माझ्या जे मेंबर्स आहेत त्यांना हे मिळणं खूप गरजेचं आहे. त्या पद्धतीने खरंच आपण टीमसाठी प्रयत्न करणार. आणि थँक्यू सो मच मानसी मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच निशा मॅम. आणि अजून एक गोष्ट मला सुरुवातीला सांगायची होती की हे जे पॅकेज आहे, हे जे बाली टूरचं पॅकेज आहे, हे मला माझ्या मुलीने गिफ्ट केलं होतं, जे टूर पॅकेज होतं ते. पण मी सांगू इच्छिते की मी तुम्हाला हेही सांगणार आहे की किती खर्च झाला का, कारण प्रत्येकाला ही गोष्ट कळली पाहिजे की हे नक्की काय आहे. कारण आपण इथपर्यंत हात का नाही घालू शकत किंवा आपण का नाही जाऊ शकत, या गोष्टी कळल्या पाहिजेत. सो माझ्या मुलीने हा पॅकेज मला गिफ्ट केला होता 25th अॅनिव्हर्सरीसाठी. आपण त्या ठिकाणी जाण्याचा कॉन्फिडन्स आणि त्याच्यानंतर तो पॅकेज जरी दिला असेल तरी त्याच्यानंतर तिथे लागणारी कॅश, आपले ड्रेसिंग, आपल्या इतर गोष्टी, हा बराच खर्च असतो. सो तो सुद्धा खर्च VR मोर च्या माध्यमातून मी करू शकले. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला सगळ्या एवढ्या लोकांसमोर सांगू शकते की आता मला जगामध्ये कुठेही जायला कसलीच भीती वाटणार नाही. आणि मला असं वाटतं मी एकटी सुद्धा, म्हणजे मला जर जायचं असेल तर मी एकटी सुद्धा ऑल ओव्हर वर्ल्ड जाऊ शकते. कारण या ट्रिपला जाण्याच्या आधी माझ्या मनात एक भीती होती. पैसे तर होते, पण तिकडची लँग्वेज, तिकडचं फूड, तिकडे आपण कसं मॅनेज करू, कसं ऍडजस्ट करू. पण इतके सुंदर दिवस गेले ते 7 दिवस, आणि इतकं सुंदर मॅनेज झालं की मला प्रिया मॅम म्हणाल्या होत्या की काही नाही, तुम्हाला असं वाटतं पण तिकडे गेल्यावर तुम्ही कम्फर्टेबल असाल. पण ती लोक इतकी सपोर्टिव्ह आहेत आणि इतकं छान पद्धतीने गाईड करतात. सो बरीच जण असं म्हणतात की बघा, आपण जेव्हा टूरवर जातो तेव्हा आपण असं विचार करतो की आपण गुगलला सर्च करून हॉटेल्स बघू, आपण इथे सर्च करून असं करू, आणि आपण तिकडे गेल्यावरती एखादा ट्रॅव्हलर शोधू आणि जाऊ. पण मला असं वाटतं की जर तुम्हाला छान कम्फर्टेबल आणि रेस्ट बिंदास जायचं असेल तर एखाद्या पॅकेज थ्रू किंवा एखाद्या टूर ऑर्गनायझर सोबत जाणं खूप गरजेचं आहे. कारण माझी जी जर्नी सुरू झाली ती इथून, जो सपोर्ट मला सुरू झाला आदल्या दिवशी संध्याकाळपासून, कारण तिथे मी कोणालाही ओळखत नव्हती, कोणीही माझ्या ओळखीचं नव्हतं. त्यामुळे इथून संध्याकाळी जो सपोर्ट स्टार्ट झाला व्हॉट्सअपवरती, तो मला फ्लाईट डिटेल्स पासून, सीट डिटेल्स पासून, बोर्डिंग पास पासून, तिथे एंट्री केल्यानंतर मला तिकडे उतरल्यावर पिकअप करायला कोण ड्रायव्हर येणार आहे, तिथून तुम्हाला किती वाजता हॉटेलला नेणार आहे, तिथून तो मला परत दुसऱ्या दिवशी किती वाजता घ्यायला येणार आहे, मी कुठल्या कुठल्या लोकेशनला जाणार आहे, तिथे मी किती किती मिनिटं थांबायचंय, आणि माझं जेवण कधी असणार आहे, माझा ब्रेकफास्ट कधी असणार आहे, मला ब्रेकफास्ट मध्ये काय ऑप्शन आहे, मला हॉटेलमधला ब्रेकफास्ट नको असेल तर नियर बाय कोणते हॉटेल्स आहे, इथपर्यंतची सर्व्हिस ही मला पूर्णपणे त्या टूर ऑर्गनायझरने दिल्यामुळे मी खूप कम्फर्टेबल आणि खूप आरामात होते. त्यामुळे कधी कधी कदाचित टूर मॅनेजर्स तू गेलं तर 10,000, 15,000, 20,000 जास्त जाऊ शकतात, पण ते बळ VR मोरने दिलं की आपल्याला या पद्धतीने कम्फर्ट लाईफ मध्ये जायचंय, ऍडजस्टमेंट मध्ये नाही जायचंय. आणि मी ठरवलं होतं की तिकडे त्यांनी विचारलं होतं की तुम्हाला गाडी कशी पाहिजे, प्राईम कार पाहिजे, तुम्हाला एअरलाईन्स कोणत्या पाहिजेत. तर इंडिगोने आपण अगोदर गेलेलो, इंडिगोचा एक्सपिरियन्स खूप खराब होता. आणि ह्याच्यामध्ये मी सांगेन की ह्याच्यामध्ये प्रिया मॅडमचा पण खूप मोठा वाटा आहे की त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही मलेशियन एअरलाइन्सनी जा, वन ऑफ द टॉपेस्ट एअरलाइन्स आहे, महाग आहेत तिकीट्स, पण तुम्ही जो एक्सपिरियन्स कराल तो सुपर्ब असेल. आणि ऍक्च्युली म्हणून मी काही व्हिडिओज किंवा काही गोष्टी फक्त आणि फक्त माझ्या टीमसाठी काढल्या, कारण बऱ्याच जणांना ही लाईफस्टाईल किंवा या गोष्टी माहीतच नाहीयेत. सो त्या प्लेनमध्ये अक्षरशः पूर्णपणे तुम्हाला खाण्याच्या गोष्टी, पाणी, आणि तुम्ही मूवी, मी लिटरली प्लेन मध्ये सय्यारा मूवी पूर्ण बघितलेला आहे, पूर्ण. तो इतकं कम्फर्ट लाईफ तिथे होतं. आणि मला असं वाटतं की ही लाईफस्टाईल तुम्ही सगळ्यांनी जगावी. जसं निशा मॅडम म्हणाले की हे सगळं मी जसं ऑलवेज प्रत्येक वेळेला टीम विनर्स मध्ये सगळ्या गोष्टीची सुरुवात मी करून दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की एक तुमच्यासाठी एक रिस्क घेऊन ही गोष्ट करणं मला गरजेचं वाटलं, कारण फक्त मी बोलत राहणार की मला हे करायचंय, मला ते करायचंय, पण तुमच्या समोर जर कोणी एक्झाम्पलच सेट केलं नाही की येस,
जाऊ शकतो, आपण सुद्धा जाऊ शकतो. मानसी मॅडम जाऊ शकतात, तर मी सुद्धा जाऊ शकते. हा तुमच्या सगळ्यांमध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि येस, मी तर ऑलवेज तुम्हाला जसं म्हटलं, आता मी रिस्क घेऊन मी तो टूर मॅनेजर वगैरे सगळं बघून आले. मला सुद्धा भीती होती तिथे जाऊन येईपर्यंत की कशी टूर होईल, कसं हॉटेल असेल, कसं गोष्टी असतील. पण आता मी एकदम छान रिस्क घेऊन इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. सो आता तुम्हाला गाईड करायला मी आहे, डोंट वरी. फक्त तुम्हाला काय जमवायचे आहेत? पैसे. ओके. सो विभूती मॅम बोला. हॅलो. येस मॅम. खरंच एकच सेकंड फक्त. निशा मॅडम, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? निशा माझ्या म्यूट मॅम तुम्ही, निशा मॅम. म्यूट झाले. 19. 19. मग 25वी करायला हवी असं काही नाहीये, तुम्ही 20वी पण करू शकता. येस ओके. मॅम. तो टार्गेट घ्या, असं नाहीये की Yes, ma'am. बालीच. पण येस, माझी पुढची जी बघा, यू नेव्हर नो. आज मला अजून एक टेन्शन होतं की ज्या वेळेला माझ्या मुलीने मला हे सांगितलं की मम्मी आपण हॉलमध्ये अॅनिव्हर्सरी करायची सगळ्यांना, आणि बघा एक गोष्ट सांगते, आपण किती हॉल घ्या, किती लग्न लावा, किती करा, किती लोकांना खायला द्या, तरी Yes. सुद्धा लोक तुम्हाला नावच ठेवणार आहे. सो मला खूप आनंद आहे की हे क्षण मी जगले, माझ्या मिस्टरांनी जगले, आणि आम्ही लाईफ टाईमची मेमरीज बनवून घेतल्या. आणि ती मला जेव्हा म्हणाली की आपण इथे जा, तू तिथे जा, आणि त्याच्यानंतर जेव्हा बाली डेस्टिनेशन आलं, तेव्हा मला असं वाटलं की येस, हे डेस्टिनेशन खूप छान आहे. आणि 25वी अॅनिव्हर्सरी करायची तर आपण इथेच करायची. सो तुम्ही सुद्धा 20th अॅनिव्हर्सरी तुमची इथे करायची हे जर आता ठरवलं, तर तुम्ही त्या गोष्टी करू शकणार आहात. ओके. येस मॅम. विभूती मॅम. थँक्यू सो मच मानसी मॅम. खरंच ते जे म्हणजे मला फार इथे आल्यावर थोडं फिरायला लागली, फिरायची आवड नाही, पण आता ते तुमचे फोटो वगैरे बघून आहे ना, ते गाऊन बघून, ते स्विंग बघून असं वाटतं की बाबा नाही, आपल्याला तिकडे गेलो पाहिजे. खूप भारी वाटलं ते सगळं बघून. आणि म्हणजे ट्रेंड सेटर आहात तुम्ही. वाट नाही बघत आहेत कोण जाईल काय तर. आणि इतके दिवस झाले ते टाकतायत नो गप्पा, डायरेक्ट धप्पा. काय करणार आहेत ह्या, नक्की काय आहे, नक्की काय आहे, पण इमॅजिनच नाही. मग डायरेक्ट बघितलं तर स्टेटस बालीला. आणि तुम्ही नव्हत्या मॅडम त्या दिवशी. मी मीटिंग घेतली होती तेव्हा मी सगळ्यांना बोलली होती की इतर वेळेस जॉब मधून जेव्हा सुट्टी घेऊन आपण कुठेतरी वेकेशनला जातो, तेव्हा ती सुट्टी एक तर शिव्या घालून मिळालेली असते, सॅलरी कट होत असते. पण इथे तसं नव्हतं. तुम्ही जेव्हा निघालात ना, तेव्हा विकास सरांनी स्वतः तुमचा फोटो ठेवलेला, हॅपी जर्नी येस. मानसी पत्ताने मॅम म्हणून. पण म्हणजे आपले म्हणजे ते बॉसच आहेत आपले. सो कोण इतक्या खुशीने हॅपी जर्नी सांगणार आहेत? नाही तर कोण इतर ठिकाणी आपण जॉब करायचो तिथले बॉस कसे चालले काम बाजूला ठेवून फिरायला. पण तुम्ही एवढं काम करून ठेवलंय की आपले जे बॉस आहेत ते स्वतः बोलतात हॅपी जर्नी. तर तो एक वेगळे पण आपल्या VR मोरचा आहे. आणि खरंच खूप छान वाटलं तुमचे सगळे फोटो बघून आणि सगळे व्हिडिओज बघून. आणि हेवा पण वाटला की यार काय लोकेशन आहे, खरंच किती क्लीन आहे सगळं. आणि अजून एक की तुम्ही हे जे केलं ना, म्हणजे असंच करण्याचं बळ आम्हाला सुद्धा मिळो, कारण तुम्ही तो पाथ रेडी करत आहात आमच्यासाठी. सो थँक्यू सो मच. आणि तुम्ही आणि अजून मला एक सगळ्यांनी एक लास्ट एंड करताना स्वतःचं स्पीच, किती वर्ष झाली लग्नाला सांगायची आणि कितवी अॅनिव्हर्सरी तुम्ही सेलिब्रेट करणार आहात, आणि त्यासाठी तुम्ही किती प्रिपेअर तुम्ही होताय. आता बोललात ना की हॉलवर अॅनिव्हर्सरी करायचं, तर खरंच तुम्ही कितीही खर्च करून कोणाला कितीही जेवण दिलं असतं तरी त्यांना काहीतरी थोडंसं मीठच कमी आणि तेलच जास्त असं होतं. पण तेच पैसे तुम्ही स्वतः दोघांसाठी तो वेळ देऊन जे एन्जॉय केलं ना, ते उलट बेस्ट होतं. आणि ते तुमचे सगळे क्षण ते आम्हाला फोटोतून व्हिडिओतून दिसलेले आहेत. सो खूप छान वाटलं. आणि माझ्या लग्नाला 17 वर्ष झाली. ओके. आपल्याला 20वी नाही करायची, 18वी. मी सगळ्यांना एकच वर्षाचा चान्स देणार आहे. हो. म्हणजे तुम्हाला थँक्यू वाटेल की निशा मॅडम ना 20वी सांगितले, तर मग मला पण आता 3 वर्ष. मॅडम, नाही, 20वी तुम्हाला ना झोप नाही आली पाहिजे. तुम्हाला ते फोटो आहे ना, मी व्हिडिओ आणि फोटो त्यासाठीच ठेवलेत. मी टाकतच राहणार आहे आता ते स्टेटसवर, जेणेकरून तुम्हाला झोप नाही आली पाहिजे. नक्की मॅम. येस. थँक्यू. येस, वैशाली मॅम. थँक्यू मॅम. ऍक्च्युली तुमचे जे फोटो बघत होती, काही काही वेळेला मी त्याला म्हणजे लाईक वगैरे नाही दिलं, पण मला ना खूप हेवा वाटत होता.
आई शपथ मॅडम इकडे गेल्या, आई शपथ मॅडम हे गेले. ड्रेसिंग तर अमेझिंग होतं. आणि सगळ्यात आवडलेलं मला म्हणजे तुमचं ते स्विंग होतं. एकटीचं तर झालंच, पण सरांबरोबर पण बसून जे स्विंग होतं आणि खूप छान म्हणजे बोलतात ना, तो कोमल असा भावूक क्षण असतो ना, तो एकमेकांसोबत घालवायचा. आणि तो कसा म्हणजे आपण बघा आपल्या आता ह्या कामाच्या ह्याच्यामध्ये आपण एकमेकांना बोलायला पण वेळ नसतो. पण ते 7 दिवस ना तुम्ही एकमेकांसाठी जगलात. आणि तो क्षण ना जबरदस्त होता. आणि ते म्हणतात ना तो म्हणतात ना एक रिलॅक्सेशन म्हणजे समाधान हा चेहऱ्यावर दिसत होता. आणि मी नेहमीच आता हे बघ, ही माझी नैबर आहे. आम्ही दोघी नाशिकला गेलो. वी आर मोर बद्दल भरभरून सांगितलं, तुमच्याबद्दल भरभरून सांगितलं. आणि त्यांना मी म्हटलं पण, ह्या ना आमच्यासाठी नेहमी पाथ तयार करतात आणि आम्ही त्याच्यावर चालतो. आता जसं मी तिला कारचं पण उदाहरण दिलं, कार घ्यायची वैशी म्हटल्यावर मी घेतलीच, म्हणजे एकही शब्द खाली पडायला देत नाही. कारण जे असतं ना ते आमच्या चांगल्यासाठी आणि भल्यासाठीच असतं. सो ना मला इतकं जबरदस्त वाटलं ना. आता माझ्या लग्नाला झाली आहेत 25 वर्ष, 26वं वर्ष चालू आहे. आता मी नेक्स्ट इयरला विचार 100% करणार नाही, मी करणारच. आणि करायचं. म्हणजे येस. खरंच ना म्हणजे तिकडे ना असं ना मी तिकडे ठेवत होते, मी जर असेल तर कसं होईल, मी जर असेल तर म्हणजे एक एक क्षण काय काय असतं ते सगळं 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 अनुभवलं. म्हणजे जसं वाटत होतं की आम्हीच आहोत तिकडे, मीच आहे तिकडे, मीच आहे. इतकं जबरदस्त वाटलं ना, एक नंबर. म्हणजे बाली हे फक्त ऐकून होतं, पण तुम्ही तो अनुभवायला दिलात क्षण. सो एक्झॅक्टली. थँक्यू व्हेरी जेव्हा मच. आपण इतरांचे रील्स बघतो ना, खूप येतात इन्स्टावर, खूप हा रील हा येतात, लोकं फिरत असतात. पण ते टच होत नाही. जेव्हा आपल्या जवळचा व्यक्ती तिथे जातो ना, तेव्हा आपल्याला अरे एवढं म्हणजे मला इतर टीमचे लीडर्सचे पण मेसेज आले पर्सनलला, की मॅडम तुम्हाला बघून आता आम्हाला जावंसं वाटलं. बाली ऍक्च्युली ऐकून होतो पण आम्ही कारण प्रिया मॅमनी स्वतः मला सांगितलं, की तुम्ही खूप एक्सप्लोर केलं. मी एवढं एक्सप्लोर केलं नव्हतं. तो खरंच आणि मला असं वाटतं म्हणजे आपण खूप धावतो, आपण खूप कमवतो, आपण खूप मेहनत करतो की नाही? हो. कशासाठी? कशासाठी? येस. तर हा क्षण आणि हा आनंद घेण्यासाठी. तो मला माझी नेहमीच ही इच्छा आहे आणि मला तिथे सतत एक गोष्ट जाणवत होती. आता आरती मॅमनी कॅमेरा ऑन केला. आरती मॅम पण म्हणाल्या, "मी बाली हा ऐकलं होतं, पण तुम्हाला बघितल्यावर आम्हाला असं वाटायला लागलं, की आता गेलं पाहिजे." तो माझी मनातली अशी इच्छा आहे, की मी ना या वयाच्या माझ्या 25व्या अॅनिव्हर्सरीला हे करू शकली. पण माझी सगळी बाळं आहेत ना, ती तुम्ही तुमची 10वी, 12वी, 15वी, 20वी अॅनिव्हर्सरी करा. ठीक आहे, मी ते आनंद जगले आणि आमचा एक प्लस पॉइंट आहे, की आमचं एवढं वय वाटत नाही, असं मला खूप कमेंट आले. पण आणि नॉर्मली ऐका आपण ना नॉर्मली आता हां, बोला. ऐका आपण आपले जे हे जे लाईफ आहे ना हे दुसऱ्यांसाठी, मुलांसाठी, सगळ्या घरासाठी झटत असतो. पण आपल्याला असं कुठेच वेळ मिळत नाही की आपण दोघं एकत्र येऊन हे क्षण आपण जगू शकू. आणि ते क्षण तुम्ही जगलात आणि ते जबरदस्त वाटत होतं. म्हणजे खरंच खूप छान. एक किस्सा मी सांगते हे म्हणजे माझे मिस्टर जेव्हा आपण फोटो काढायला जातो तर ते केसावरती फणी मारत होते. तर तो स्विंगवाला विचारतो, "सर, युअर हेअर इज ओरिजिनल?" आणि तिकडे तेवढे हे तर मी तो म्हणतो हां. एज? तर ते बोलले 51. तर माझी 25th अॅनिव्हर्सरी आहे. व्हॉट? व्हॉट करतो म्हणजे त्याला ते बिलीव्ह होत नव्हतं. मग मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर सृष्टी कंस. म्हटलं, "आवर किड्स." तो म्हणतो म्हणजे एवढे मोठे किड्स आहेत आणि तुम्ही इतके रोमॅन्टिक आणि इतके छान मस्त फिरताय. तो खूप मज्जा आली. पण मला असं वाटतं, की सगळ्यांनी तिथपर्यंत थांबायचं नाहीये. तुम्हाला सगळ्यांना लवकरात लवकर ते अनुभवायचं आहे आणि हे तुम्हाला फक्त आणि फक्त व्ही आर मोर देऊ शकतं. येस. थँक यू वैशाली मॅम. प्लीज थँक्यू नेक्स्ट व्हेरी मच. साक्षी मॅम बोला. ज्यांचं बोलून झालं त्यांनी ना खाली करा हँड म्हणजे कळेल पटकन. आणि थँक्यू आज मॅम तुम्हाला. साक्षी मॅम बोलण्याच्या अगोदर पहिला मी बोलते, की इस पाप का भागीदार. कारण मी या टूरला जाते हे कोणालाच माहित नव्हतं. कोणाला म्हणजे कोणालाच नाही. कुठल्याच लीडर्सना सुद्धा माहित नव्हतं. कारण मॅमचं म्हणणं असं होतं, की तुम्ही त्या दिवशीच हे करा. फक्त साक्षी मॅडमना माहिती होतं आणि सायली मॅडमना. त्यांना पापाचा भागीदार करावं लागलं कारण मला शॉपिंगला जायला कोणीतरी सोबत पाहिजे आणि मग मला कोणाला तरी सांगावं लागणार होतं. तेवढा वेळ आम्हाला त्यांच्याबरोबर पण शॉपिंगला जायला मिळालं नाही. पण आम्ही 1-2 वेळा गेलो आणि साक्षी मॅमनी खूप मला हेल्प केली. सो थँक यू सो मच साक्षी मॅम. आणि माझा अॅनिव्हर्सरीचा जो गाऊन आहे, जो सगळ्यांना खूप आवडला, तर तो सिलेक्ट करण्यासाठी मला साक्षी मॅमनी खूप छान हेल्प केली. सो थँक यू साक्षी. थँक्यू सो मच मानसी मॅम की तुम्ही मला त्या ह्याच्यावरती समजलात की मी तुमच्या सिक्रेट तुमचं सांभाळू शकेन. टाकणार आहे सेम इयर गिटारला सेम गिटारला आमच्या बिल्डिंगच्या बागेत
की इतकं तुम्ही मला योग्य समजला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि खरंच की एक आणखीन एक गोष्ट ही आहे की एक आई वडिलांसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट असते की ते जे कष्ट करतात त्या कष्टाची चीज त्यांच्या स्वतः मुलांना आहे. आणि त्याचं ते ग्रॅटिट्यूड म्हणून जे मानसी मॅमच्या मुलीने त्यांना जो हा ही टूर जी आहे ही टूर त्यांनी स्पॉन्सर केली, मुलीने स्पॉन्सर केली, ही खूप चांगली गोष्ट आहे की हे संस्कार जे आहेत ते संस्कार सुद्धा त्याच्यामधनं म्हणजे मिळालेले आहेत मुलांना आपल्या. तर हे तर आहेच. आणि नक्कीच आहे की कारण का आता जेव्हा आम्ही मानसी मॅम सोबत आम्ही फिरत होतो ड्रेस चॉईससाठी किंवा ह्याच्यासाठी, तर प्रत्येक वेळी म्हणजे असं नाही की वी आर मोर काय देतं आपल्याला, तर खरंच ती एक हे देते, फ्रीडम देतं की ज्याच्यामध्ये आपण खर्च करताना विचार नाही करत. म्हणजे आता मी स्वतः सोबत होते त्याच्यामुळे मला माहिती आहे की आम्ही कशा पद्धतीने शॉपिंग केलेलं आहे आणि किती मस्त एन्जॉय करत शॉपिंग केलं. पण ही जी ताकद आहे ही ताकद खरंच वी आर मोरने दिलेली आहे की तितकं इंडिपेंडन्स हे केलेलं आहे की फक्त स्पॉन्सर जरी मुलीने केलं असतं तरी तिकडचा खर्च म्हणा किंवा हा म्हणा. आणि ते जे क्षण जगलं, जे मानसी मॅमनी ते क्षण जगले आहेत, ते जगणं जे आहे ते सुद्धा त्यातनं म्हणजे खरंच असं वाटतं की नाही आपण पण तिकडे असायला हवं होतं. तर मानसी आणि मॅम लवकर जायचं सगळ्यांनी, ते थोडस चढा बिडायचं पण आहे तिकडे, त्यामुळे सगळ्यांची छान डोकरं बिपर जागेवर आहे तोपर्यंत जा. येस. तर तेच ते म्हटलं मी की मानसी मॅमना जेव्हा मानसी मॅमनी तिकडनं कॉल केलेला तेव्हा सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला त्या ट्रॅव्हलर्सचा नंबर द्या. म्हणजे आता नेक्स्ट इयर माझी पण 25वी येते आहे. तर त्याच्यासाठी जाण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी आपण बघू शकतो. तर हे जे आहे ही ताकद जी आहे ही ताकद फक्त वी आर मोरच्या माध्यमातूनच मिळते. तर येस सगळ्यांनी ह्या गोष्टीचं खरंच म्हणजे आत्तापासून जर मनात ठरवलं, जसं मानसी मॅम म्हणालेले आहेत की त्यांनी त्यांच्या विजन बोर्डमध्ये हे केलं, तसं माझ्या विजन बोर्डमध्ये सुद्धा फॉरेन टूर आहे फॅमिली सोबत जायची. तर नेक्स्ट इयर माझा प्रयत्न असणार आहे की नेक्स्ट इयर मी सुद्धा फॉरेन टूरला जाणार आहे. अॅनिव्हर्सरी पर्यंत माझं स्वप्न आहे स्वित्झर्लंडला जायचं. वाव, तर ग्रेट, दॅट्स ग्रेट. न्यू ट्रेंड, खूप हा. छान. आणि मला तेच सांगायचं की साक्षी जसं म्हणाली की फायनान्शियल फ्रीडम काय असतं, मी अक्षरशः सर्व लीडरना कॉल करून बरेचसे लोकेशन दाखवले. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली आणि जी मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगेन, नवऱ्याला 2 लाख असो 5 लाख असो किती कमू दे, तुम्हाला वाटतं ना की तुम्हाला गरज नाहीये, तुम्हाला पैशाची गरज नाही, तर हे पैसे फिरायला कमवा, मजा करायला कमवा. कारण ही लाईफस्टाईल जी मी बालीला बघितली आहे आणि खरंच जे लोक एन्जॉय करतात आणि जे मजा करतात ना, ती तुम्ही कोणी अजून अनुभवलीच नाहीये. आपण अजून घरातून बाहेरच पडलो नाहीये. मी लिटरली एका विलामध्ये होती ज्याचा मी शूट टाकलाय बाली मसारीचा. त्यामध्ये बाथरूमच्या आतमध्ये एक सब बाथरूम होता. ही संकल्पनाच मी आयुष्यात पहिल्यांदा बघितली. आणि मी एक बाथरूमच्या आतमध्ये कसला डोर आहे म्हणून तो डोर उघडून बघितला, तर त्याच्या आतमध्ये आपण पहाडामध्ये गेल्यानंतर धबधब्यासारखं बनवून ठेवलेलं होतं, जिथे तुम्ही आंघोळ करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातच धबधबा बनवून दिलेला होता. हे कुठे भेटतं आणि हे आपल्याला माहित आहे का? हे सगळं आपल्याला माहित आहे का? आज आपण मॉलमध्ये गेलो तर 5-5, 6-6, 10-10 प्रिया मॅडमची 50,000ची पर्स आहे आणि आपण असं म्हणतो की म्हणजे मला असं जाणवलं की काय क्वालिटी, काय फरक पडतो. फर्स्ट कॉपी तर मिळतात, पण फर्स्ट कॉपी आणि ओरिजिनल में बहुत फरक आहे बा, है ना. नुसतं इथे बघणं आणि एन्जॉय करणं लाईफ, त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि मला असं वाटतं माझ्या प्रत्येक बहिणीने ना ती लाईफस्टाईल एन्जॉय करण्यासाठी, बघा तुम्ही तुमच्या नवऱ्यांना सांगितलं तुम्हाला मिळेल का, स्वतःचे पैसे साठवा आणि नवऱ्याला टूर द्या. मला असं वाटतं माझ्या सगळ्या मैत्रिणींनी, सगळ्या बहिणींनी त्यांच्या अॅनिव्हर्सरीला त्यांच्या नवऱ्यांना हे गिफ्ट द्यावं की चल मी घेऊन जाते. ओके, येस येस. आरती मॅम बोला. येस, थँक्यू मानसी मॅम, बोलण्याची संधी दिली. आणि वेलकम इंडियामध्ये, विरारमध्ये तुमच्या घरी. खरंच खूप म्हणजे भारीच. म्हणजे एक मिनिटाला मानसी मॅमना आमची आठवण सुद्धा येत होती की हे दाखवलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे मिस नको व्हायला. असं प्रत्येक वेळी व्हिडिओ कॉल होत होते आणि व्हिडिओ कॉलमध्ये प्रत्येक गोष्ट त्या दाखवत होत्या आणि आम्हाला पण खूप भारी वाटत होतं. ते निळशार पाणी अजून आठवतंय मला, त्यांनी एक दाखवलेलं जेव्हा बोटीमधून जात होते. तर माझी अशी, मी त्यांना नेहमी पण म्हणते की
कोकणला पण असं पाणी असतं ना निळं, मी अजूनपर्यंत गेली नाहीये, तर ते निळं पाणी आपण बघायला पाहिजे. पण तिकडचं जे निळं पाणी आहे ना, ते तर म्हटलं बापरे जबरदस्त आहे. सो म्हणजे पैसा बोलता है. कारण खरंच म्हणजे आम्ही स्वतः सुद्धा, मी जॉब करते, माझे मिस्टर पण बिझनेस करतात, पण आम्ही पैसे जमवत होतो, मी नेहमी पण बोलते हे. पण जमवून ठेवले. पण बोलतात ना, की ते पैसे घालवण्यासाठी ते पण ते 4 ते 5 दिवसावर ना, इतकं बर्डन आलेलं, की नाही आपल्याकडे आपली पोरं आहेत, अजून त्यांचं पुढचं शिक्षण आहे, मग आपण कुठेतरी नंतर बघू, नंतर बघू. सो नंतर करता अंतर पडतं आणि जसं आता मानसी मॅडम आहेत, म्हणजे सर आहेत 51 एजमध्ये किंवा मानसी मॅम पण आहेत, म्हणजे 25वी अॅनिव्हर्सरी त्यांना आता करायला मिळाली. पण मे बी आज व्ही.आर. मोर होता म्हणून तो 25वी करायला तरी मिळाली. जर ती नसतं व्ही.आर. मोर तर हिंमतच केली नसती. कारण मानसी मॅडमना आम्ही स्वतः बघितलेलं आहे 5-5 हजार रुपयाचा पे आउट घेताना आणि खूप जबरदस्त ग्रोथ त्यांनी केलेली आहे आणि त्यानंतर आज 5.5 लाखाचा जो पे आउट त्यांचा आलेला आहे. सो तो बघितल्यानंतर मला तो 5,000 त्यांचे आठवले, की त्या 5,000 वरून आज 5.5 लाखाच्या वरती आज इन्कम. आणि ह्याच्यामध्ये अजून एक, की जसं प्रिया मॅडम पण मागे आता बालीला गेलेल्या. त्या गेलेल्या पण ना त्या एम.डी. आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे, असा आपल्या मनात विचार असतो आणि त्यामुळे त्या जाऊच शकतात. पण जेव्हा मानसी मॅडम गेल्या तर म्हटलं या तर आपल्यातल्याच आहेत आणि भले मुलीने जरी ट्रिप त्यांना दिली असेल, तरी सुद्धा तिथे जाऊन खरंच शॉपिंग सांगितलं, की खूप खर्च असतो हे माहिती आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, आपल्या लेडीजचा सगळा तो असतोच काय काय ड्रेस कोड. सो तो एवढा खर्च पेलवणं आणि प्लस तिथे जाऊन आपल्या आवडीचं खाणं, तिथे पण ऍडजस्टमेंट न करता. सो त्या जेव्हा बोलत होत्या आम्ही व्हिडिओ कॉलवर, तेव्हा त्या बोलल्या, की नाही यार पैसा असला ना, की आपण काहीही करू शकतो. खरंच म्हणजे आज पैसा कमवायचा आहे आणि खरंच पैसा बोलतात ना, ते एक डायलॉग आहे, की दुनिया की 99% प्रॉब्लेम्स पैसे से ही दूर होती है. सो हे खरंच काळ्या दगडावरची रेष आहे आणि मला तेच म्हणायचंय, की जसं आज मी स्वतः सुद्धा जसं त्यांनी बालीचं घेतलं, तसं मला पण ऑब्व्हियसली फॉरेन टूर मला तर करायचीच आहे. एक हातात आलेली, पण काही कारणास्तव मिस्टरांना पाठवावं लागलं. पण तिथे पण मला काही वाईट नाही वाटलं का? तर त्यांना सुद्धा तो अनुभव मला देता आला आणि आज मी त्या मोटिव्हेशनमध्ये सांगू शकते, की थायलंडला मी पाठवलं. पण आज स्वतःला जायची इच्छा जास्त जागरूक झाली आहे, की आपण, मला तर अख्खं वर्ल्ड फिरायची माझी खूप हौस आहे. म्हणून मानसी मॅडमचा कॉलच यायचे, की "आरती, आरती इकडे बघ, आरती हे बघ, हे बघ असं आहे, तसं आहे." तरी तो धबधबा राहिला मानसी मॅम. असेल व्हिडिओ तर दाखवा ती पण आम्हाला. आणि येस, थँक सो मच, की नक्कीच तुम्ही ते पाथ रेडी करतायत आणि त्या पाथवर आम्ही चालणार आणि सगळ्यांना म्हणजे मला तर एकटीला असं ही लाईफ नाही जगायची आहे. तर आज टीममध्ये जेवढी पण लोकं आली आहेत ना, तर त्यांनी सगळ्यांनी हा अनुभव घ्या. कारण आज आपली ही बघा आज म्हणजे एज मॅटर करतं. नंतर आयुष्य निघून गेलं, 60 नंतर ओलांडल्यानंतर जर आपले गुडघे काम करत नाहीयेत, कंबर काम करत नाहीये ना, तर आपण हा अनुभव खरंच घेऊ शकत नाही. सो आता आपले सगळं चांगलं आहे ना, तर आपण काय करूयात, तर जास्तीत जास्त आपली लाईफस्टाईल चेंज करूयात आणि त्या बेडकात बोलतात ना, तो बेडूक त्या डबक्यात असतो आणि तो डबक्यातून जेव्हा तो समुद्रामध्ये उडी मारतो, तेव्हा त्याला कळतं, की एवढं मोठं समुद्र आहे. सो अजून मला वाटते सगळेच आपण डबक्यात आहोत. सो त्या समुद्रात उडी मारायची अजून गरज आहे. सो प्रत्येकाने खूप छान पैसा कमवा आणि टीमला पण मी हेच सांगेल, की खरंच प्रत्येकाने इतका पैसा कमवा, की किसी किसी के ऊपर डिपेंड ना रहना पडे. आणि येस, थँक सो मच मानसी मॅम. थँक थँक्यू आरती मॅम. आणि येस, मी तुम्हाला लोकांना अजून एक गोष्ट सांगेन. तुम्ही 7 दिवस बालीला होती. आरती मॅम म्हणतात बस झालं, या मॅडम. मानसी मॅडम कधी येणार? कारण नॉर्मली आपण 2-3 दिवसाचं आपल्या इंडियात फिरलो तर आपण 3 डेज मध्ये रिटर्न येतो. म्हटलं नाही, मी 7 दिवस तिकडे आहे. पण तुम्हाला लोकांना मी लिटरली सांगते, तुम्ही 1 मंथ बालीला राहू शकता. एवढे लोकेशन माझे बघायचे बाकी आहेत. तुम्ही बघितलंय ते फक्त साऊथ बाली आहे आणि थोडासा नॉर्थ भाग आहे. बाकी अजून खूप तिथे लोकेशन्स आहेत. आणि तिथे म्हणजे आपण जायचं म्हटलं तिथे अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, माझ्या मिस्टरांनी ऑब्झर्व केली. आम्ही खूप ऑब्झर्वेशन आहेत, कारण आमच्याकडे रिलॅक्स टाइम होता, नेटवर्क जास्त नव्हते, कॉल नव्हते. सो आम्ही दोघांना एकमेकांना वेळ दिला, बाहेर सगळं बघत होतो. तर तिथे ना बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या. तिथे फॉरेनर लोक जे आहेत ते लॅपटॉप घेऊन येतात
ऑनलाईन त्यांची कामं म्हणजे संध्याकाळची दिवसभर फिरत असतात. महिनाभराचा विजा घेऊन येतात आणि आरामात फिरत असतात. का? कारण त्यांच्याकडे पैसा आहे. आणि माझे मिस्टर तेच म्हणतात, या फॉरेनर लोकांकडे एवढा पैसा आहे, महिनाभर राहू शकतात. आज 7 दिवसात आपला एवढा पैसा खर्च झालाय. म्हणजे तुम्ही विचार करा की केवढा मोठा समुद्र आहे आणि आपण जसं सर म्हणतात चमच्याने पाणी भरतोय. पण काही लिडर्सनी खरंच या वेळेला मला खूप कौतुक वाटतं. आता थोड्याच वेळात पेआउट बॅनर येतील. सो आपण 11 पासून सुरुवात केली होती हायएस्ट च्या बॅनरची, 21 झाली. माझी इच्छा होती की 51 व्हावी, 51 झाली. आणि ह्या वेळेला 78 लोकांचं नाव आलंय. आणि येस, 100 ची इच्छा लवकरच पूर्ण होणार, कारण आज तुम्ही सगळेजण खरंच खूप सुंदर काम करतायत. हर्षाली मॅडम चा पेआउट 25+ आलेला आहे. म्हणजे खूप छान मजल त्यांनी मारलेली आहे. आणि मला आठवतं जेव्हा मी त्यांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांचे मिस्टर मला एकच वाक्य म्हणाले होते, तिला करण्याची खूप जिद्द आहे मॅडम, तिला सपोर्ट करा, काहीतरी करू दे. आणि आज त्यांनी ते करतायत, छान कमवतायत. सो आम्हाला पण एक प्रेशर असतं जेव्हा आपल्या टीम मधले मेंबर्स असतात आणि ते आपल्या विश्वासावर येतात आणि जर ते काही इथून करू नाही शकले तर एक आपल्यावर पण ती जबाबदारी असते. सो मस्त हर्षाली मॅम. आणि मी जरा मृणाली मॅमना बोलायला देते, बऱ्याच एक्साइटेड दिसत आहेत. सो त्यांना बोलू दे आणि मग हर्षाली मॅम तुम्ही बोला. येस मृणाली मॅम बोला. येस, थँक्यू व्हेरी मच मॅम आणि पहिला वेलकम मला अवर लग्नाला किती वर्ष झाली ती सांगा. ते तर सांगणारच आहे, पण वेलकम अवर विनर्स फॅमिली मॅम. खूप खूप मिस केलं. आणि मेन म्हणजे बाली बघितल्यानंतर मला आधी मी बघतच राहिली, म्हणजे काय मॅम बालीला गेल्यात. आणि तुमचा तो सगळा आनंद आणि खुशी बघून एका आईला जो आनंद होतो ना तो मला झाला, कारण तुम्ही मला आई मानताय, बरोबर की नाही, मम्मी म्हणताय. मग आपली मुलं जेव्हा खुश असतात तेव्हा नक्कीच मम्मी आनंदी असते. आणि खूप भारी वाटलं. आणि हे सगळं जे तुमचं 5.5 लाखापेक्षा जास्त इन्कम आहे, तुमचा मान सन्मान आहे, किंवा तुम्ही जे फॉरेन टूर फिरताय आता, तर ह्याच्या सगळ्याचे तुम्ही हकदार आहात. या सगळ्यावर तुमचा हक्क आहे, कारण याच्या मागे तुम्ही जी केलेली मेहनत आहे, त्याच्यासाठी जी तुम्ही त्रास सहन केलेला आहे तो मी बघितलेला आहे. आणि तो इतका केलेला आहे की त्या प्रत्येकाची मी साक्षीदार आहे. त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं. आणि खरंच म्हणजे आपलं जे वी आर मोर आहे ते आपण काही विचार सुद्धा नाही केलेला. आता मला सुद्धा खूप वेळा असं वाटायचं की मला सगळं फिरायचं आहे, कारण मी जे आता फिरते सगळ्यांना असं वाटतं की मॅडम एवढ्या 59व्या वर्षी सुद्धा फिरतायत, कारण ते तुमच्या मनातून असलं पाहिजे. तुम्ही जर मनापासून जर फिरायची तुम्ही इच्छा व्यक्त केलीत किंवा ती जर तुमच्या मनामध्ये ठेवलीत तर तुम्ही तेवढी शक्ती सुद्धा आणू शकता. आणि मला सुद्धा खूप आवडतं फिरायला, पण शेवटी वय मॅटर करतं, कारण तुम्ही सगळे, मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तुम्ही सगळे फिरा, खूप खूप इन्कम घ्या आणि तुम्ही सगळे तुमची सगळ्यांची स्वप्न पूर्ण करा. काय म्हणतो? नाही, मी तर करणारच आहे, मी पण फिरणारच आहे, नाही म्हणत नाहीये. पण माझ्या बरोबर जसं तुम्ही 2 जण तसे आम्ही 2 जण नाही फिरू शकणार, कारण सरांना काय तेवढी ट्रेंड फिरायची सेट नाही. करायचं असतं, वेगळं ट्रेंड सेट करायचं असतं. आज मला कारण इतकं छान वाटलं जेव्हा मी तो व्हिडिओ बनवला, तर मला असं वाटत होतं की माझी मुलं म्हणजे आपली मुलं मोठी आहेत, सो कसं वाटेल म्हणजे सृष्टीला. पण माझ्या मुलीने मला पर्सनलला मेसेज पाठवलाय, मम्मी तुझा व्हिडिओ बघून मला इतकं भारी वाटलं आणि तुम्हा दोघांना बघून मला इतकं भारी वाटलं. आणि खाली खूप काय लिहिलं छान. मी, त्या पैसा वसूल बाली असं लिहून तिने पाठवले. म्हणजे तिला ते नाही तर समाधान खरं झालं आहे. आपल्या आई वडिलांना बघून. येस येस तो येस. तेव्हा मला असं वाटलं की येस, मी तो व्हिडिओ टाकताना विचार करत होते, पण खूप मस्त वाटलं. खूप छान, थँक्यू खूप म्हणाले. भारी किती वाटलं. वर्ष झाली लग्नाला? 40 वर्ष. 41वी अॅनिव्हर्सरी. जिथे येस जमेल येस, तिथे 40 पण वर्ष. बाहेरच करायची. नक्कीच नक्कीच, नाही करणार, कारण इच्छा आहे आणि अजून फिरायचं सुद्धा आहे. आणि मला सगळ्यांना तेच सांगायचं आहे की मी अजून खूप एक काम गोष्ट करा सांगते. बघा. आज बरेचसे अनुभव शेअर होतील. जेव्हा आम्ही विलामध्ये येस गेलो, खूप मोठा हॉल होता, तिथेच किचन, डायनिंग टेबल. आपण फॉरेनला जशी पिक्चर मध्ये घरं बघतो तसा विला होता तो, खूप शांत आणि एकदम वेगळ्या ठिकाणी. तर माझे मिस्टर म्हणजे बघा माइंडसेट पण, आता तुम्हाला असं वाटत असेल की सर कम्फर्टेबल नसतील, आम्ही दोघं कुठे जाणार, पण नाही, आपल्याला ते वाटतं, कारण मी अनुभवलं. माझे मिस्टर पण खूप शांत आहेत स्वभावाने, पण तिथे गेल्यानंतर शांत का आहेत, कारण आपण ही लाईफस्टाईल अनुभवलीच नाही, आपण तिथे गेलोच नाही. पण तिथे गेल्यानंतर फुल एकदम फुल मूड मध्ये व्यवस्थित होते आणि सगळं एक्सप्लोर केलं, सगळं बघितलं, सगळं खाल्लं. आणि तिथे मला म्हणतात एवढा मोठा हॉल तरी पाहिजेच ना घराचा, एवढं मोठं बाथरूम तरी. माइंडसेट चेंज कधी होतो? जेव्हा आपण ते बघतो. आपण बघा पूर्वी एक रूम मध्ये 4 फॅमिली राहत होत्या किंवा तशाच राहत होत्या. मग आपण 1 रूम मध्ये आलो, 1 रूम मध्ये आल्यावर आपल्याला 2 BHK.
जोपर्यंत तुम्ही मोठ्या गोष्टी बघणार नाही आहात तोपर्यंत तुम्हाला मोठ्या गोष्टीचं क्रेज वाटणार नाही. तिथे गेल्यावर माझ्या नवऱ्याचा माइंडसेट पूर्ण चेंज झालाय. मोठं घर पाहिजे हा माइंडसेट म्हणजे वाटतच होतं, पण आता कुठून वाटायला लागलं. एक बाली ट्रिप माझी सक्सेसफुल त्याच्यामुळे झाली. मस्त. थँक्यू मृणाली मॅम. खूप मस्त वाटलं मॅम. येस. हर्षाली मॅम बोला. थँक्यू मॅडम. खूप खूप म्हणजे तुम्ही फिरत होते मॅडम, मी तुम्हाला मेसेज पण करत होती आणि तुमचे फक्त व्हिडिओ वगैरे मी एकटी नव्हती बघत, माझे मिस्टर पण बघत होते, मुली पण बघत होत्या. मुली म्हटल्या का गं मम्मी तू केव्हा जाशील? म्हटलं आम्हाला स्वप्न दाखवले आमच्या ग्रेट लीडरने, तर ते आम्ही पूर्ण करणार आहे. आम्हाला पण दाखवलंय की तुम्ही करा, पूर्ण करा. बरोबर आहे. तर तुम्ही फिरत होते, आम्ही इमॅजिन करत होतो मी पण अशी जाईल, मी पण हे कपडे घालेल, मी पण असाच झोका खेळेल. म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना. नाही आपण पण सेम असंच करूया असं. आणि मी वैशाली मॅडमांना पण बोलली, मॅडम अजून मॅडमांनी झोकाच खेळला आणि झोक्याचा व्हिडिओच नाही आला, तिथं नाही जाणार आहे का मॅडम? नाही नाही जातील ना म्हणे. जातील म्हणजे तुम्ही 4-5 दिवशी टाकला वाटतं झोक्याचा व्हिडिओ. म्हटलं अजून जात नाही मॅडम, अजून जात नाही आहे का तिथं फिक्स नसेल जाणं. म्हणजे मी इतकी बघत होती तुम्ही काय 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 करत होते ते. इतकं भारी वाटत होतं मॅडम. आणि मुलींचं आता मुलींनी बघितलंय स्वप्न, तर मुलींकरता तर जायचंच आहे, आपल्या स्वतः करता पण. मिस्टर म्हटले की आपण सगळ्या फॅमिलीला घेऊन जाऊ. नाही नाही मुलगी म्हटली नाही 2च जणांनी जायचं. मानसी मॅडम 2च जण गेले ना, तुम्ही पण 2च जण जायचं. इतकं छान वाटत होतं ना मॅडम खरोखर. आता 18 वर्ष पूर्ण झाले लग्नाला. 20 नाही तर 25व्या वर्षी तर फायनल जाऊच आम्ही. येस येस येस. पण छोटे छोटे गोष्टी करायला सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टी करा आणि हळूहळू मोठ्या. ठीक आहे. म्हणून पैसा जो कमवताय तो स्वतःसाठी ठेवा, स्वतःची लाईफस्टाईल स्वतःवर आणि पैसे ना स्वतःवर खर्च करायला शिका. आपण ना बायका काय करतो माहितीये, ऍडजस्टमेंट काटकसर, कम्फर्ट झोन सोडला नाहीत, मोठी स्वप्न बघितले नाहीत तर स्वप्न पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे माझ्या सगळ्या लिडर्सना, मला काही लिडर्स माझे म्हणतात मॅडम आम्ही तुमचं ऐकायचो, आम्ही तुम्ही सांगता तसं करतो, पण आमची खालची लोक करत नाहीत. सो टीमला मोठी स्वप्न, जोपर्यंत मोठी स्वप्न बघणार नाहीये तोपर्यंत ते मोठ्या गोष्टी करणार नाहीये. सो मला असं वाटतं आज बऱ्याच जणांना हे एक्झाम्पल मिळालंय आणि प्रत्येकाने आपल्या पेआउट मधला काही पार्ट टीमसाठी आणि काही पार्ट स्वतःच्या 4 विभागणी करायची आहे. 25% हे साईडला ठेवायचे. स्वतःचे कपडे, स्वतःचे केस, स्वतःची बॅग, स्वतःचं फिरणं. कोणाकडे गेला तर कम्फर्टेबली पैसा खर्च करता आला पाहिजे. विचार करता. आज साक्षी मॅडम जेव्हा शॉपिंगला होत्या, मला पैसे किती आहेत ह्याचं टेन्शन नव्हतं. त्या माझ्या सोबत होत्या, त्या सांगतील तुम्हाला की हा ड्रेस कितीचा आहे. मला आवडला पाहिजे हा कन्सर्न होता. म्हणजे जो गाऊन आम्ही बघत होतो ना 5,000 6,000, पण मला ते आवडत नव्हते. म्हणजे तो कितीचा आहे तो महत्वाचा नव्हता, तर तो आवडला पाहिजे हे महत्वाचं होतं. त्यामुळे इतका पैसा कमवायचा आहे. ओके. येस. स्मिता सरनोबत मॅम हसतायत गालातल्या गालात. हो ऍक्च्युली मी मगाचपासून सगळ्यांचं ऐकते आणि मला एवढं हसायला येतंय मनातल्या मनामध्ये. म्हणजे खूप भारी वाटतंय मला. तुम्ही ते तिकडे जाऊन आलाय, पण असं वाटतंय की आम्ही तिथे जाऊन पोहोचलोय. म्हणजे ते स्वप्न आमचं होणार कम्प्लीट. आणि मी सांगेन पूर्ण टीमला की मला असं वाटलेलं की मॅडम की आता फोन नाही करणार, चला आराम आहे. माझा नवरा पण म्हणाला की आता तुम्हाला 8 दिवस आराम असेल ना. पण त्या दिवशी मानसी मॅडमचा मला फोन आला. मी म्हटलं तुम्ही तिकडून मला फोन केलाय. मला एवढं भारी वाटलं म्हणजे की ते लक्ष असणं आणि तिकडचा अनुभव त्यांना तो पर्सनली शेअर करायचा होता आमच्यासोबत, माझ्यासोबत करायचा होता. त्यांनी मला त्यांची पूर्ण रूम दाखवली, काय काय चालू आहे तिकडे ते दाखवलं. खूप भारी वाटलं मला ते. आणि खरंच मी मानसी मॅमना 2017 पासून ओळखतेय आणि मी बघतेय सुद्धा त्यांचा हा जर्नी. VR मोरच्या आधीपासून म्हणजे 2017 पासून मी बघतेय. सो त्यांची स्वप्न, त्यांचं ते कुटुंबासाठी जी धडपड होती किंवा काहीतरी कुठेतरी जायचंय, काहीतरी त्यांना खूप आवडतंय फिरायला. पहिल्यापासून त्या तेच म्हणायच्या मला बाहेर फिरायचंय, माझं हेच स्वप्न आहे, मला बाहेर जायचंय फिरायला. मला खूप वेगवेगळ्या पूर्ण इंडिया तर फिरायचंच आहे, पण मला बाहेर पण फिरायचं. हे आमचं 2017 साली बोलणं असायचं. तेव्हा आम्ही ट्रेन फ्रेंड होतो तेव्हापासूनच्या. सो मॅम तेव्हापासूनची ती स्वप्न, जी बकेट लिस्ट असते ना आपली, की ती पूर्ण करायची आहेत. आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला जी मिळालेली संधी आहे VR मोर, सो ती त्या संधीचं सोनं करणं, ते मानसी मॅमनी त्यांच्या प्रत्येक टप्प्यावरती दाखवलेलंच आहे. आणि स्वतः स्वप्न बघतायत, पूर्ण करतायत. पण असं नाहीये की फक्त स्वतःसाठी जगणं आहे त्यांचं.
ती स्वप्न आमच्याकडून पण पूर्ण करून घेणं हे सुद्धा त्यांचं ड्रीम आहे. सो खूप भारी वाटतंय की असा बेचके लीडर राहू दे भेटणं, की मी केलंय आता तुम्हाला करायचंय. आणि तुम्हाला सांगते लिटरली, मी इकडे कोल्हापूरला आहे, माझ्या सासरी आहे. मी अशी सकाळी उठलेले आणि एका ठिकाणी अशी खिडकीतून बाहेर बघत होते आणि पाठीमागून मिस्टर आले आणि मला म्हणतात, कसला विचार करताय हो मॅडम, असं मला बोलले. मी म्हटलं मी काय बोलले नाही, मी फक्त हसले. तर ते मला म्हणतात, पोचलीच वाटतं बालीला. सो म्हणजे त्यांना माहिती आहे की आम्ही कुठपर्यंत विचार करू शकतो ते. आणि त्याच्यावरती त्यांचं एक स्टेटमेंट असं होतं, तुम्हाला जो लीडर मिळालेला आहे ना, तोच भारी आहे. कारण की ते तुमच्यासाठी एक सेट करून ठेवतात एक्झाम्पल, आणि ते पूर्ण करून घेतात पण, आणि ते तुम्ही करता सुद्धा. सो ते असणं गरजेचं आहे की तुमच्या टीम विनर्सच्या ज्या लीडर आहेत, मानसी पत्ताने मॅम, सो ते तुमच्यासाठी एक्झाम्पल सेट करून ठेवतात नेहमी, आणि तुम्ही ते गाठण्याचा प्रयत्न करता आणि तिथे तुम्ही पोहोचता. सो थँक्यू म्हणेन मी मानसी मॅडमना, की मानसी मॅम खरंच खूप भारी वाटतंय तुम्ही तिथे गेलात. तुमचा प्रत्येक दिवस, आता नवीन पोस्ट काय येते, आता नवीन ड्रेस काय असेल, हे बघण्यामध्ये आम्ही एवढे उत्सुक असायचो. आणि मी आय थिंक त्या दिवशी आम्ही लोणावळ्यावरून निघालेलो आदल्या दिवशी, तुमच्या बर्थडेच्या आदल्या दिवशी, आणि मी तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता फोन केला होता, बरोबर. आणि बोलणं पण झालं, तुम्ही कुठे बाहेर चाललाय, कुठला बाहेरचा आवाज येतोय म्हणून असं. पण ते जे होतं ना सरप्राईज, ते सरप्राईज खरंच भारी होतं. दुसऱ्या दिवशी आम्हाला मिळालं, म्हणजे त्याच दिवशी रात्री नंतर मिळालं आम्हाला. एवढं भारी वाटलं. आणि खरंच हे आता ही चटक लावलेली आहे यार मोरने, एक गोष्ट आणि स्वप्न पूर्ण करायची, आणि आता ती आम्ही करणार आहोत पूर्ण. आणि मला पर्सनली खूप भारी वाटतंय. आणि मानसी मॅडम तेव्हा हे पण मला म्हणालेल्या की त्या दिवशी फोन केलेला तेव्हा, की ह्या वयामध्ये असं वाटलंच नव्हतं की हे करेन म्हणून किंवा हे होईल म्हणून. आणि त्या नेहमी आम्हाला म्हणतात की ही गोष्ट मला माझ्या वयाच्या ह्या वयामध्ये मिळाली, तर तुम्ही काय कराल ही गोष्ट, तुम्हाला कितपत म्हणजे तुम्ही किती पुढे जाल, अजून तुम्ही खूप मोठी मोठी स्वप्न बघू शकता, खूप मोठं पाऊल टाकू शकता, कारण की तुम्हाला व्हीआर मोर हे तुमच्या वयाच्या खूप कमी वयामध्ये मिळालेलं आहे म्हणून. सो मॅक्सिमम खरंच मी अजून एकदा तुम्हाला ह्याच्यासाठी थँक्यू म्हणेन की आमच्यातले काही गुण आहेत ना, ते तुम्हीच आम्हाला कधी कधी नव्याने काढून, सुप्त गुण असतात ना, ते तुम्ही आम्हाला ओळख करून देता त्याची, की नाही तुम्ही करू शकता, अजून तुम्ही करू शकता, थांबायचं नाही. हे खूप मला आवडतं तुमच्यातली गोष्ट. आणि कदाचित मी जेव्हा थांबते, मी जेव्हा मध्ये कुठेतरी ब्रेक घेते, तेव्हा हे तुमचे जे काय असतात ना, सारखे कानाला टोचणारे जे शब्द असतात ना, नाही तू करू शकतेस, किंवा तेच आम्हाला कधी कधी स्फूर्ती देतात नवीन काहीतरी करण्याची. आणि म्हणून कदाचित इथपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. असा कधी कधी असं असतं ना, आपल्याकडे असतं सगळं, पण त्याचा दिशा दाखवणारे किंवा मार्गदर्शन करणारे सुद्धा कोणीतरी असायला लागतं आपल्याला, बरोबर. सो ते मार्गदर्शन म्हणजे मानसी मॅडम आहेत. आणि मानसी मॅडम खरंच तुम्हाला आज किती थँक्यू म्हणावं मला काही कळत नाही. मी मुंबईला आले की येईन तुम्हाला त्याच्यासाठी स्पेशल थँक्यू म्हणायला. आणि खरंच थँक्यू सगळ्या टीमला सुद्धा म्हणेन की आमचे लीडर्स जे सगळे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, आणि टीम बाकीचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, की आम्ही दरवेळेस काही ना काहीतरी स्वप्न बघतो आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते होतंय हे फक्त आपल्या म्हणजे जे आपण सातत्याने काम करतोय त्याच्यामुळेच होतंय. सो आता मी थँक्यू पुन्हा एकदा नाही म्हणणार, मी येईन त्याच्यासाठी. आणि नक्कीच बघा जसं तुम्ही म्हणालात लाईफ की दर अॅनिव्हर्सरीला काहीतरी करायचं प्लॅन आहे, सो ह्या बकेट लिस्ट मध्ये ऍड केलेलं आहे मॅम. सो सांगेन मी तुम्हाला, आणि ते बघाल तुम्ही. थँक्यू स्मिता मॅम. आणि मी प्रत्येकाला सांगेल, बघा लाईफस्टाईल म्हणजे फक्त महागडे कपडे नाहीयेत, तर मनाने सुद्धा श्रीमंत होणं, आनंदाने जगणं, आणि आपल्या माणसांना सुद्धा आनंद देणं, त्याच्यासारखी श्रीमंती कुठली नाहीये. पण ही सगळं घेण्यासाठी काय लागतं, अगेन पैसा. आनंद कधी देऊ शकतो आपण एखाद्याला, जेव्हा आपल्याला मन सोडून पैसे खर्च करता येईल, एखाद्याला आपण हात सोडून पैसे देऊ शकू, तेव्हाच आपण त्याला तो आनंद देऊ शकू ना. काही कोणाला समजा आपल्याला वाटतं काहीतरी खायला द्यायचंय, कोणाला तरी काहीतरी गिफ्ट द्यायचंय, कोणाला काहीतरी, सगळ्यासाठी शेवटी अल्टिमेटली काय लागतं, पैसा, राईट. तो खरंच म्हणजे तुम्ही सगळेजण बोलताय, आणि म्हणजे या 7 दिवसात बालीने मला काय दिलंय, तर मला अजून मोठी स्वप्न दिली आहे. म्हणजे मी बाली जाऊन आली म्हणजे तुम्हाला कळलं की आता नेक्स्ट टाइम माझं काहीतरी अजून मोठं असेल. आणि मला सिरियसली सांगते, मला पूर्ण जग एक्सप्लोअर करायचंय आणि माझं आता टार्गेट तेच आहे. इवन मी काल मी आपल्या नॉर्मल विमानाने आले,
पण तिथे 2 क्लास होते. एक बिझनेस क्लास होता आणि एक आपले नॉर्मल लोकांचे जे आपण जातो. तर सगळ्यात पहिलं ना ते लोक ग्रुप 1 ला बोलवतात आणि मी ग्रुप 3 मध्ये होती. मी माझ्या नवऱ्याला बोलली ग्रुप 1 कसला आहे? तर बिझनेस क्लास आणि त्याच्यामध्ये तो बोलला की रुबी, एमरल्ड, सफायर. मी म्हटलं अरे मी सफायर आहे, मी गेली पाहिजे या क्लासमध्ये. तर तो बोलला की मॅम इट्स बिझनेस क्लास, म्हणजे तो क्लास 1 असतो आणि आपण जे नॉर्मल लोक जातो तो क्लास 3 असतो. तो अभी और एक ड्रीम है, क्लास 1 के फ्लाइट में जाऊंगी. क्लास 1 बिझनेस क्लास मधून मला जायचं आहे आणि मी ते माझ्या नवऱ्याला बोलली मी हे करणार म्हणजे करणार. सो खूप म्हणजे हे कधी कळतं जेव्हा आपण जातो. आपल्याला माहितच नाहीये ना या गोष्टी की असं सुद्धा असतं. सो तुम्हाला सगळ्यांना मी सांगते की छोटा डिसिजन कम्फर्ट झोन मधून बाहेर. आता तुम्ही ना सगळेजण लग्न आणि बारसे आणि हे सगळं अरे हे सगळं करा, पण त्यामध्ये गुंगण्यापेक्षा ना कामामध्ये जास्त लक्ष द्या. तुमची आयडी सेट करा, इन्कम सेट करा, कॉन्फिडन्स वाढवा, कम्युनिकेशन स्किल वाढवा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, नवीन लोकांना भेटा आणि नंतर तुमची फॅमिली सुद्धा तुमच्यावर प्राऊड करणारच आहे. पैसा सुद्धा तुम्ही कमवणार आहे, पण तुमची जी ताकद आहे ना मोठे स्वप्न बघण्याची हिंमत ती सुद्धा तुमच्यामध्ये येणार. आणि मला असं वाटतं प्रत्येकाला फॉरेन टूर करायची आहे, स्वतःचं घर घ्यायचंय, लक्झरी लाईफस्टाईल हवी आहे, आपल्या पॅरेंट्ससाठी काहीतरी करायचंय की नाही? सगळ्यांचं काही ना काही स्वप्न आहे की नाही? पण त्या स्वप्नासाठी आपण ऍक्शन घेतो का? मग तुम्हाला ही ऍक्शन आत्ताच घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला गायडन्स द्यायला तर कंपनी आहेच. मी स्वतः तुमच्या सोबत आहे. त्यामुळे लाईफस्टाईल जेव्हा आपली बदलते ना तेव्हाच आपला माइंडसेट सुद्धा बदलतो. आणि मला असं वाटतं की आज ही मीटिंग त्याच्यासाठीच होती की प्रत्येकाचा माइंडसेट बदलणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचा माइंडसेट बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही मोठी स्वप्न बघणार नाही. येस सायली मॅम, तुम्ही सुरुवातीला बोललेला तरी काहीतरी बोलायचंच आहे वाटतं, बोला. म्हणजे सुरुवात पण माझ्याकडनं झाली आहे ना, म्हणून म्हटलं आपण बोललंच पाहिजे. एंड तर मीच करणार मीटिंगचा. सांगायचं असं होतं की जेव्हा मानसी मॅडमनी कॉल केला ना, तेव्हा सकाळपासून मला चांगलं आठवतंय आमचं ना दोघींचं बोलणं होत नव्हतं. त्यांनाही मला सांगायचं होतं की मी कुठेतरी जाणार आहे असं. पण मला वेळच भेटला नाही की काय आन्सर करता आलं नाही. काय झालं, शेड्यूल बिझी होता, शाळेचा होता आणि मी कांदिवलीला जात होती क्लायंट मीटिंगला. नंतर मॅडमनं म्हटलं तू मला विसरली असं मला बोला. म्हटलं नाही हो मॅम मी नाही विसरली, तुम्ही बोला माझं चुकलंय का काही, असं वगैरे सुरू झालं. म्हणतात अच्छा मला सांग तुला काय वाटतं मी काय केलं पाहिजे अॅनिव्हर्सरीला. मग त्याच्यावरून मग नेक्स्ट बोलणं झालं की मॅम फिरायला चाललंय का असं. मग त्या बोला चल ठीक आहे फिरायला जाते. कुठे जात असेल तू सांग. तर मी त्यांना स्वतःहून बोलली, त्यांना पण आठवत असेल मी त्यांना बोलली की मॅम मला ना तुम्हाला आणि सरांना ना बालीच्या त्या झोपाळ्यामध्ये बसलेलं बघायचंय. ते कुणी ते बिलीव्ह नाही करणार, म्हणजे माझं इनर इन्स्टिंक्ट होतं आणि मी त्यांना बोलली तर तुला कसं कळलं की मी बालीला जाणार आहे पण मला लिटरली माहिती नव्हतं, काहीच माहिती नव्हतं. मी त्यांना म्हणाले मॅम थायलंड मलेशिया नको, बालीला जा माझी इच्छा आहे. म्हणजे माझी इच्छा ऍक्च्युली त्यांनी पूर्ण करून केली म्हणून त्यांनाच मी थँक्यू बोलते कारण कुणी या गोष्टी बिलीव्ह नाही करणार, पण हे आमच्या दोघींमधलं कन्व्हर्सेशन आहे आणि मी मॅडमना हेच शब्द बोलले. तुम्ही कुणी त्यांना विचारू शकता, बरोबर ना मानसी मॅम? येस एक्झॅक्टली हे शब्द मी बोलले. तुम्ही बालीला जा, तर मी तिला म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा पूर्ण करते, कारण मी ऑलरेडी तेव्हा बुकिंग केलेलं होतं. सो येस, त्यामुळे सो मच. म्हणजे काय होतं माहितीये कधी कधी, म्हणजे मी नाही एक्सप्लेन करू शकत. बरेच जण इकडे असे आहेत ना ज्यांच्या बरोबर माझी अशी म्हणतात ना एक नाळ जोडली गेलीये आणि कुणी काही बोलण्याच्या आधी कदाचित मी बोलते किंवा माझं काहीतरी असेल तर ते बोलतात. तसं सिमिलरली मानसी मॅम बोलणार तेवढ्यात मी माझीच इच्छा व्यक्त केली. ते कसं आलो कुठून आलं माहिती नाही, स्वामींची कृपा, पण ते पूर्ण झालं. ते मी बघितलं. बरं मला 3 दिवस नेटवर्क पण नव्हता. त्याच्यानंतर मला मानसी मॅडमनी परत पर्सनली 2दा-3दा कॉल पण केला का आता हे तू केलं पाहिजे सायली, हे तू केलं पाहिजे. कारण काही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या त्यांना माहिती आहेत का माझं VR मोबाईलवरती खूप प्रेम आहे आणि मला का करायचे, ते एक जिद्द आहे आणि त्या जिद्दीला उभं राहण्यासाठी त्यांनी मला खूप पदोपदी म्हणजे मी काय काय बोलू केलंय, खूप भयंकर सपोर्ट केलंय. जेव्हा जेव्हा मी डाऊन झाले तेव्हा तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले. सो मला खूप आनंद झाला त्यांना तसं बघताना. अगदी त्यांनी मी आणि साक्षी दिने त्यांना सांगितलेलं
की झोपाळ्यावर गेला की तुम्ही फक्त रेड कलरच घालायचा. अॅनिव्हर्सरी आहे लक्षात ठेवा, रेडच घालायचा. दुसरा कोणताच कलर नाही घ्यायचा. तर त्यांनी तो पण बघा फॉलो केला. म्हणजे असं असतं ना की आपल्यापेक्षा आपल्याला कोणीतरी सांगतंय, मग चला त्यांची इच्छा पूर्ण करू. हे करण्याला पण गट्स लागतात. आपला एखादा फेवरेट कलर, जसं त्यांचा फेवरेट कलर रॉयल ब्ल्यू कलर, एक येलो कलर, तो सोडून बेबी पिंक त्यांचा फेवरेट कलर, पिंक तो सुद्धा सोडून आम्ही दोघी बोलतोय म्हणून रेड कलर त्यांनी घातलेला आहे. आणि तो बघण्यासाठी वी आर लाईक कधी घालणार आहेत, आज जाणार आहेत, उद्या जाणार आहेत. यायला त्याचा शेवटचा 2 दिवसापूर्वी तो दिवस आला आणि आम्ही 5 दिवस वाट बघतोय. आज उद्या. सो ती जर्नी फक्त त्यांची नव्हती. त्या जर्नीमध्ये आम्ही दोघी तर कधी आलो, इन्व्हॉल्व्ह झालो ते आम्हाला कळलं पण नाही. आणि कट टू कट जाम मजा आली. त्या डेनिम मध्ये तर तुम्ही एकदम भारी दिसत होते. सगळ्या आउटफिट लिटरली एकदम, म्हणजे तो मी दिवस पण नाही विसरू शकत. कारण आधी ज्या दिवशी आम्ही बँड्राला शॉपिंगला गेलो, एक सिक्रेट सांगते आता. ज्या दिवशी आम्ही बँड्राला शॉपिंगला गेलो, मला हा एक्सपिरियन्स सांगायचा होता. तो मी सांगते जेवढे आहेत त्यांच्यासाठी. सगळे आहेत का, लीडर्स आहेत का सगळे? येस. लीडर्स आहेत. काही लोकांना मी सांगितलं पण पैसा का कमवायचा हे पण तुम्हाला सांगते. कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी. जे गेलेत ते गेलेत. मला असं वाटतं माझ्या 150 रणरागिणींना पैसा कमवायचा आहे म्हणून ते शेवटपर्यंत Yes. आहेत. जेव्हा आम्ही बँड्राला शॉपिंग करायला गेलेलो, ऍक्च्युली विरारला आम्हाला किंवा मॉलमध्ये आपल्याला पिकनिकला हवे तशा टाईपचं मटेरियल आम्हाला मिळत नव्हतं. पण नंतर पुन्हा मी इकडेच येऊन शॉपिंग केली. पण आम्ही बँड्राला शॉपिंग केली, बरंचसं काय काय घेतलं आणि मी केली. बरं, माझी पिकनिक होती पण बरोबर गेलेली माणसं पण करतातच. सो यांनी सुद्धा दोघींनी काही ना काहीतरी घेतलंच. आणि literally तुम्हाला सांगू, मी शॉपिंगला गेली तेव्हा मी कार घेऊन गेले नव्हते, कारण ट्रॅफिक आणि बँड्राला एवढं लांब जा विरारवरून म्हटलं. म्हणून आम्ही एसी ट्रेनने गेलो, शॉपिंग केली. आम्हाला भूक लागली आणि आम्हाला भूक लागल्यानंतर आम्ही एका ठिकाणी उभं होतो. मी तुम्हाला सांगते की तुम्हाला, म्हणजे मी स्वतः मागे मीटिंग मध्ये पण सांगितलं, ही व्हॅल्यू मानसी पत्त्यानेची नाही आहे. ही व्हॅल्यू मानसी पत्त्याने कमवत असलेली पैसा आणि मानसी पत्त्याने कमवत असलेली पोझिशन आणि अचिव्हमेंट याची ती जागा आहे. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. आम्ही त्यात, माझ्या हातात एक बोचकं निळ्या कलरची झबलं इमॅजिन करा, एक सायलीच्या हातामध्ये, साक्षीच्या हातामध्ये, आणि आम्हाला तिघींना लागली होती भूक. आणि आम्ही एका ठिकाणी उभं राहिलो आणि तिथे आम्हाला हॉटेल कळत नव्हतं. म्हणून आम्ही एक माणूस होता चौकीदार टाईप, त्याला विचारलं की यहाँ पे कहीं पे नजदीक होटल है क्या? तर तो म्हणाला ये क्या पीछे है, लेकिन आप लोगों को परवडेगा नहीं, राइट जाके आगे जाओ वहां पे होटल है. मॅडम गाडी घेऊन या. आपण जर गाडीतनं उतरलो असतो त्याची हिंमत झाली. म्हणजे म्हणजे विकास सर पण म्हणतात ना, जर मी रस्त्यावर अशीच फिरत असेल तर कोणी मानसी पत्त्याने ना ओळखेल का किंवा ती व्हॅल्यू देईल का? सो बॉस, व्हॅल्यू कमाना है तो पैसा कमाना जरुरी आहे गाडी से. म्हणून त्या दिवसानंतर ऍक्च्युली मी कुठेही गेली ना तरी गाडीच घेऊन जाते. आणि त्या गाडीतून उतरल्यानंतर, आणि तुम्हाला पण ज्यांच्या गाड्या आहेत, भले तुमचा खर्च होईल पण त्या गाडीतून उतरल्यानंतर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळते ना ती नेक्स्ट लेवल आहे. आणि इवन मी आता या टूरला पण ऑब्झर्व केलं, म्हणजे इंटरनॅशनल टूरला अक्षरशः तिकडे तर ऍक्च्युली तिकडे ते ट्रेंड पण आहे. म्हणजे इतकं ते लोक आपल्याला प्रिव्हिलेज आणि इतकं कम्फर्ट देतात ना की मी गाडीचं दार पण नाही उघडायचं, ते उघडणार, येस मॅडम प्लीज, सर प्लीज, सर तर फुल एकदम मजेत होते. त्यामुळे इतकं ते कधी मिळतं माहितीये का, जेव्हा आपण पैसा कमवतो. आणि ही गोष्ट ना मला विकास सर आणि आपले एक ट्रेनर आहे ते एकदा बोलले होते, जेव्हा मी ऑटोने जायची सुवीला, LDP ला. आणि बऱ्याच वेळेला माहिती आहे, स्मिता मॅडमना माहिती असेल, आम्हाला रिक्षा नाही मिळायची, मग ते रॅपिडो नाही. मला ना तेव्हा मला गाडी त्याच्यासाठीच घ्यायची होती. तुम्ही सगळ्यांनी ना हे पॅशन्स जेव्हा घ्याल ना तेव्हा तुम्ही पैसा कमवाल आणि तुम्ही पुढे जाल. तेव्हा मला ना राग यायचा, यार काय रॅपिडो मिळत नाही आणि मग ह्याला बोलव त्याला बोलव. मला माझी गाडी पाहिजे, मी माझ्या गाडीतून उतरणार. भले ड्रायव्हरला पैसे द्यायला लागले, ड्रायव्हर बाहेर बसेल, पण मी जाईन. काल पण अजून एक एक्सपिरियन्स सांगते. काल एअरपोर्टला मी ओला करून येऊ शकत होती, उलट ड्रायव्हरला बोलवलं तर ड्रायव्हरचा पर डे तो फुल घेणार, प्लस पेट्रोल लागलं, म्हणजे डबल झाले पैसे. ओलाने मी सिंगलच येणार होती, म्हणजे मला 1200-1300 लागले असते. उलट मी माझी गाडी मागवली तर मला 2,500-3,000 खर्च झाला. म्हटलं नाही, त्याला फोन केला, म्हटलं मी 10:15ला लँड होणार, मी बाहेर आली की गाडी आलेली पाहिजे, तू अगोदर येऊन थांबायचा अर्धा तास. तो बोलला मॅडम मी थांबणार. मी जशी बाहेर आली लगेच बॅग घेतली, गाडीत टाकली, बसली, 1 तासाच्या आतमध्ये
सव्वा तासाच्या आतमध्ये घरी. सो हे सगळं जर अनुभवायचं आहे ना, पैसा कमवणं गरजेचं आहे. आणि आपली गाडी फिरवायची आहे, मग त्याच्यामध्ये टाकायला पेट्रोल लागणार, त्याच्यासाठी लागणारा ड्रायव्हर, हे जे 20, 25, 30 हजार रुपये गाडीवर 50,000 पण लागतात महिन्याला, ते खर्च का करू शकते? कारण ते कमवते. सो तुमचे सगळ्यांचे हे गोल पाहिजे. हे जे शेवटला 150 लोक राहिलेत, माझे जे डायमंड्स, काय बोलते माधुरी पालेकर? माझं अजून बाकी आहे बोलायचं. बोला. ते झालं आणि त्या दिवशी आहे ना माझा आहे ना पेआउट आला नव्हता, तर मी आधीच खूप नाराज होते. हा तर मोठा इन्सिडेंट आहे. तो पण मला सांगायचा आहे, कारण मंगळवारी सगळ्यांचा पेआउट आलेला, वेनसडेला माझा पेआउट आला आणि मला मानसी मॅडम त्यांच्या घरी गेली ना तेव्हाच सांगतात, सायली पेआउट आला. मला नाही हो, नाही आला मॅम, 12 वाजता मी केलेला, सुजाता मॅडम बोला नाही येणार आहे, पुढच्या आठवड्यात येणार आहे, पुढच्या आठवड्यात. नाही, मी सांगते ना आला, पण मी चेक नाही केलं. मग निघण्याची गडबड, पटकन प्लॅटफॉर्मवर गेलो आणि बघते तर आई शपथ, डायरेक्ट 20,000चा पेआउट. असे डोळे, म्हणलं भारी मस्त. आणि नंतर त्याच दिवशी मॅडम तुम्ही मीटिंग घेतली होती आणि पेआउटची स्पेशल. हो. आणि इतकं भारी वाटलेलं ना त्या दिवशी. पेआउट आला, बरं माझ्याच लीडरच्या मोबाईलमध्ये मस्त वेगळे फोटो काढला, कारण मेसेज नाही आला. त्यांनीच मला घे, माझाच घे फोन, फोटो काढ. मग त्या फक्त सहज बोलल्या, आज सायली पार्टी देणार. आणि मला इतकं छान वाटतंय ना, की लिटरली त्या दिवशीचं जे काही हॉटेलचं बिल होतं ना आमचं झालेलं मस्तपैकी, हो मला छान वाटलं की मला चान्स मिळाला की मी ते दिलं. मला चान्स भेटला की हा, मी एक ग्रॅटिट्यूड म्हणून, एक डिग्निटी म्हणून त्या बोलल्या. पण माझी आज ती म्हणजे मी अवकातच म्हणेन आहे की कितीच, मला वाटते पाणीपुरी कितीची होती ती, 120, 110 रुपयाचे नुसते 6 पीस होते पाणीपुरीची. येस. पाणीपुरीचे. बट स्टील दॅट ऍक्च्युली हॅव माय कॅपॅसिटी की हा मी हे करू शकते ह्यांच्यासाठी. त्या बोलल्यात तर मी करणार. आणि नेक्स्ट वीक परत माझा 19,000चा पेआउट आला. सो जो लीडर बोलेगा वो करना है. मग इतकं भारी वाटलं ना. आणि त्यांनी नंतर मला ट्रीट पण दिली. मानसी मॅडमने मस्तपैकी आम्हाला छानपैकी गाडीत बसवलं. चला जाऊ दे ना, आपण नको जाऊया ट्रेनने बिनने, आपण चला कॅबने जाऊया. आणि मला कॅबने घरपर्यंत सोडलं. सो व्हेरी हॅपी की भारी झाली ती ट्रिप आमची. कारण त्यांना ते एवढं लागलं ना त्या मनाला त्यांच्या, की हा माणूस आम्हाला कसं बोला. मी त्यांना बघते, आम्ही एकमेकांना बघतोय. माझं डोकंच फिरलं. मी म्हटलं कॅब बुक कर. आपण कॅबने जाऊ, तुम्ही दोघी बसा, आपण जाऊ, जे काय होतं. आम्ही झोपलो लिटरली नंतर मस्त, एवढं छान वाटलं ना. आणि हा इन्सिडेंट मी यासाठी सांगेन, कारण आता मी परत रिसेंटली गावाला जेव्हा गेलेली ना, माझे मिस्टर आणि मी पॅकिंग करतोय, सगळं अचानक ठरलं रात्री निघायचं. आणि 12ची आपली लास्ट ट्रेन सुटली. तर म्हणजे घरातच होतो, 12ला 5 मिनिटं होते. तो बोला, मी म्हणलं बघ 10 मिनिटात तिथपर्यंत जाणार आणि जाणार. नाही सुटेल, जाऊया. म्हणतो. मी म्हणलं अरे कॅब बघूया. अरे नाईट का ज्यादा रहेगा. म्हणलं चल गप्पा बस, जे असेल ते मी देते. 750 रुपये झाले मस्तपैकी. 45 मिनिट्स, ट्रॅफिक नाही काय नाही. 45 मिनिट्समध्ये मी गोरेगावला हजर, ज्याच्या बरोबर जायचं होतं कार करून तिकडे. इतकं भारी वाटलं ना की वी आर मोर आज खूप देते. म्हणजे छोटी गोष्ट एन्जॉय करायला, पैशाचा विचार खरंच करावा लागत नाही. यू आर नॉट एनी मोर इंडिपेंडेंट आहात तुम्ही, डिपेंडेंट नाही आहात. आणि डिपेंडेंट नसणं, ही फिलिंग जी दिली आहे ना वी आर मोरने, ती कोणी देऊ शकत नाही. कोणती नोकरी पण देऊ शकत नाही. कारण नोकरीमध्ये पण माहिती असतं, आज नाही तर उद्याही सुटेल. पण जॉबमध्ये जे असतं ना, ते बिझनेसमध्ये नाही. बिझनेस माझा आहे, मला हवे तसा मी वाढवू शकते. आणि ही फिलिंग आणून देण्यासाठी आपल्याला जो लीडर लागतो ना, तो आपल्या टीम विनर्स मध्ये आहे. त्यामुळे वी आर व्हेरी फॉर्च्युनेट फॉर दिस थिंग. आणि होतंय आपल्याकडनं. बघा कोणतीही, म्हणजे आता कोणी आहे की नाही मला माहिती नाही कंपनीचं, पण तरी सांगते, कोणत्या टीम मध्ये एवढी ताकद नाही ना, जेवढी आपल्या टीम विनर्स मध्ये ताकद आहे. की सगळे लोक एकदम वेगळे छान उठूनच दिसतात. मी तोंडावर बोलते आज. भारी दिसतात. मस्त वाटलं मला. आणि थँक्यू, लव्ह यू मॅम, खरंच थँक्यू. थँक्यू सायली मॅम. आणि थँक्यू ट्रीट दिली. आणि मी नेहमी यांना म्हणत असते की जेव्हा ही लोक माझ्या बरोबर असतात, कोणी असेल, तेव्हा मी कधीच कोणाकडून पैसे किंवा कधीही नाही, जेव्हा मी असणार तेव्हा मीच तो खर्च करते. पण मी नेहमी म्हणते यांना की आता नाही, जेव्हा तुमचे पेआउट 50च्या वर जातील ना, मग मी हक्काने बोलणार आता मला द्या. कारण जसं आई असतं ना, आता माझी मुलं 18 वर्षाची झाली, आता माझी मुलं कमवायला लागले, मग मी घेणार. जे इन्कम घेत नाही, ज्यांचे अजून छोटे इन्कम आहेत त्यांच्याकडून. हाँ, लेकिन तुम लोगों से हक से लेंगे, क्योंकि अभी तुम लोगों को उतना कैपेबल किया. सो मला खूप भारी वाटलं.
त्या दिवशी सायली मॅडमनी पार्टी दिली आणि आम्ही ती खाल्ली. 120 रुपयाची पाणीपुरी खाल्ली, पण खाल्ली. तो मस्त. आणि मला असं वाटतं की खरंच प्रत्येकाने हे होणं गरजेचं आहे. मला रेकॉर्डिंग बंद करणं गरजेचं आहे. 1 मिनिट. अरे बाप्पा.